Reasoning ability test 1 direction 1 to 5. Study the following information carefully and answer the question given below. 8 persons Sushi, Suha, Srini, Suthir, Shaurya, Sam, Sugi and Subi are living in 8 different floor of building such that lowermost floor is numbered as 1 and the floor above 1 is numbered as 2 and so on, and the topmost floor is numbered as 8. All the information is not necessarily in the same order. काय सांगितले? आपल्याकडं 8 व्यक्ती दिलेले आहेत. सुशी, सुहा, श्रीनी, सुधीर, शौर्या, सॅम, सुगी अँड सुबी ह्या नावाच्या त्या 8 मजली बिल्डिंगवर राहतात म्हणून सांगितले. त्यातल्या ग्राउंड फ्लोअरला 1 नंबर, त्याच्या वरच्याला 2 नंबर, 3 नंबर असं 8पर्यंत 8 मजली बिल्डिंगला 8 नंबर दिलेले आहेत. आता खाली कंडिशन काय दिली आहेत बघा. मग आता हे आपण मांडून घ्यायचं आहे 8 मजले. बघा, सुहा लिव्ज इन 5th फ्लोअर. सुहा कुठं राहते म्हणून सांगितलं आहे? 5th फ्लोअरवर. आता आपण 2 कंडिशन घेणार आहोत टोटल. पण त्यातल्या पहिल्या कंडिशनमध्ये बघा, आता सुहा आपण इथं मांडून घेऊया. आता 2 नंबरच्या पण कंडिशनमध्ये मग सुहा कुठे येणार? 5 नंबरच्याच मजल्यावर येणार सुहा. त्यानंतर काय सांगितलं? 2 पर्सन्स लिव्ज बिटवीन सुहा अँड सुबी. काय सांगितले? 2 व्यक्ती आहेत सुहा आणि सुबीमध्ये. आता बघा, पहिल्या कंडिशनमध्ये जर समजा सुहा आणि सुबीमध्ये जर 2 व्यक्ती द्यायच्या म्हणलं तर पहिल्या कंडिशनमध्ये आपण 2च्या गॅपनं सुबीला कुठं देऊ शकतोय? 2 नंबरच्या मजल्यावर देऊ शकतो आणि दुसऱ्या कंडिशननुसार काय देऊ शकतोय? एकदा सुबीला वर पण देऊ शकतोय. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त आपण नाही देऊ शकत. आता 2 कंडिशन झाल्या. आता बघा, शौर्या लिव्ज जस्ट अबाव सुशी. सुशीच्या वर शौर्या राहते म्हणून सांगितले. आता बघा, मग काय करायचं? कच्चं लिहून घ्यायचं सुशी आणि तिच्यावर लगेच कोण आहे? शौर्य. हां, हे आपण काय केलं? कच्चं लिहून घेतलं. त्यानंतर काय सांगितलं? 2 पर्सन्स लिव्ज बिटवीन सुशी अँड सॅम. आता ह्या सुशीमध्ये आणि सॅममध्ये किती पर्सन राहतात? 2 पर्सन राहतात. मग ते सॅम आणि हे 2 टिंब देऊन टाकले आपण. त्यानंतर काय सांगितले? सॅम लिव्ज इन इव्हन नंबर्ड फ्लोअर अबाव सुहा. आता सॅम कुठं राहतोय म्हणून सांगितलं आहे? सुहाच्या वर राहतोय पण इव्हन नंबर फ्लोअरवर राहतोय. आता बघा, मग सॅम आपण कुठं कुठं मांडू शकतोय? ह्या पहिल्या कंडिशनमध्ये बघा, इव्हन नंबर सुहाच्या वर किती आहेत आपल्याला? 6 नंबरचा एक आहे आणि 8 नंबरचा एक आहे. बरोबर आहे? कोणाला? सॅमला मांडण्यासाठी, कारण तो सुहाच्या वर राहतोय आणि इव्हन नंबरवर फ्लोअरवर राहतोय म्हणून सांगितलं. आता बघा, मला सांगा, जर समजा सॅम जर 8 नंबरला जर आपण घेतला तर मला सांगा सॅम आणि सुशीमध्ये कितीचा गॅप होता? 2चा गॅप होता. आत्ताच आपण मांडून घेतले. मग ते सुशीला 2च्या गॅपनं आपल्याला देता येते का? नाही, कारण सुहा बसला आहे. त्यामुळे सॅम आपण 8 नंबरला घेऊ शकत नाही. मग सॅमला आपल्याला कुठे घ्यावं लागते? 6 नंबरलाच घ्यावं लागते. आलं का लक्षात? सॅमला आपल्याला 6 नंबरला घ्यावं लागतं. आता तसंच 2 नंबरच्या कंडिशनमध्ये बघा, सुहाच्या वर सॅमला इव्हन नंबरचा फ्लोअर कुठला रिकामा आहे? फक्त 6च नंबरचा रिकामा आहे. मग तिथंच आपण सॅमला देऊ शकतो आहे. बरोबर आहे? मग आता सॅमला तिथं दिलं म्हणल्यावर 2च्या गॅपनं सुशीला आपण कुठं देऊ शकतो आहे? पहिल्या कंडिशनमध्ये बघा, चेक करा. वर 1 आणि 2च्या गॅपनं आहे, पण त्याच्या वर फ्लोअर आहे का? नाही. त्यामुळे सुशीला आपण वर देऊ शकत नाही. आपण सुशीला कुठे द्यायचं? मग सॅमच्या 2च्या गॅपनं सोडून सुहाचा 1 सोडायचा आणि 4 नंबरचा 1 फ्लोअर सोडायचा. 3 नंबरला आपण सुशीला करू शकतो आहे. सुशी. हां, आणि 2 नंबरच्या पण कंडिशनमध्ये सेम सुशी कुठे येणार आहे? आपला तिथंच येणार आहे. बरोबर आहे? म्हणजे ही कंडिशन तर आपली झालेली आहे. आता बघा, सुशीच्या इमिडिएट वर कोण होती? शौर्या होती. बरोबर आहे? मग शौर्याला पहिल्या पण कंडिशनमध्ये आपण शौर्याला कुठं देऊया? इथं देऊन टाकू शौर्या. आणि 2 नंबरच्या पण कंडिशनमध्ये शौर्या कुठं देऊ शकतो आपण? इथंच देऊ शकतो शौर्या. मानून घेतले. त्यानंतर काय सांगितलं? नंबर ऑफ पर्सन्स लिव्ज अबाव सुधीर इज सेम ॲज द नंबर ऑफ पर्सन लिव्ज बिलो सुगी. आता सुधीरच्या वर जेवढे पर्सन आहेत तेवढेच सुगीच्या बिलो यायला पाहिजेत. बरोबर आहे? म्हणजेच
त्या दोघांना असे फ्लोअर पाहिजेत की एक जण म्हणजे आता समजा सुधीर इथं समजा आहे सुधीर, त्याच्या वर जेवढे फ्लोअर आहेत तेवढेच काय सांगितले सुगीच्या खाली आहेत म्हणून सांगितले, सुगीच्या खाली. आणि अजून लास्ट काय सांगितले श्रीनी लिव्ज अबाव सुगी, सुगीच्या वर कोण राहते म्हणून सांगितले श्रीनी राहते म्हणून सांगितले. बरोबर आहे. आता मला सांगा 1 नंबरच्या कंडिशनमध्ये मला सांगा 1 नंबरच्या कंडिशनमध्ये कसं होणार आहे. जर समजा सुगीला हितं दिलं आपण सुगी, तर सुगीच्या वर आपल्याला श्रीनीला बसायला शक्य आहे का, कारण नाही. बरोबर आहे. मग सुगी आपण तिथं देऊ शकत नाही. मग आपल्याला सुगीला कुठं द्यावं लागणार आहे, इथं द्यावं लागणार आहे. बरोबर आहे. सुगीला जर समजा तिथं दिलं तर मग आपल्याला कोणाला द्यावं लागणार आहे सुधीरला. बघा आता सुगीच्या खाली मग किती फ्लोअर झाले, काहीच नाहीच झाले. म्हणजे सुधीरच्या वर पण एक पण फ्लोअर नसायला पाहिजे. म्हणजे सुधीर कुठे येणार मग आपला 8 नंबरलाच येणार. बरोबर आहे. हां, आता ह्याच्यामध्ये चेक करा तसंच 2 नंबरच्या कंडिशनमध्ये. 2 नंबरच्या कंडिशनमध्ये कसं होणार आहे सुगीच्या जेवढे खाली आहेत तेवढेच सुधीरच्या वर दाखवायचे आहेत. बरोबर आहे. जर मला सांगा आता सुगी जर हितं काढला आपण किती 7 नंबरला जर काढला समजा काय, तर त्याच्यावर आपल्याला कोणाला द्यायची होती श्रीनीला द्यायची होती. श्रीनीला जागा राहणार आहे का, नाही राहणार. म्हणजे सुगीला तिथं देऊन चालत नाही. मग सुगीला कुठं द्यायचं आपल्याला, हितं दिलं समजा सुगीला. कारण बघा आपण मी हितं आणि हीच जागा का निवडतोय, तर वर एक पर्सन बसला आणि खाली एक पर्सन, म्हणजे आपल्याला ही दोनच फ्लोअर असे आहेत की त्या दोघांना एक एकच्या गॅपनं खाली आणि वर सोडू शकतो. बरोबर आहे. ही फ्लोअर मी म्हणून तर निवडत नाही 1 नंबरचा, कारण त्या दोघांची जागा सेम करायची असेल तर ह्याच्यावर एक फ्लोअर आहे आणि ह्याच्या खाली एक फ्लोअर आहे, म्हणून ती जागा सेम करायसाठीच त्या सुगीला तिथं बसवण्याचा प्रयत्न करतो. बघा आता सुगीला इथं बसवला तर मग सुधीरला इथंच बसवावं लागणार आहे आपल्याला. सुधीरला इथं बसवावं लागणार आहे तर मग आपला श्रीनी कुठे येणार आहे, मग आपला इथं येणार आहे. पण श्रीनी सुगीच्या खाली येऊन चालत होतं का, नव्हतं चालत. म्हणून 2 नंबरची कंडिशन येतच नाही आपली. मग श्रीनी पुन्हा आपण कुठं मानणार आहे, मग इथं मानणार आहे श्रीनी. हां, म्हणजे ह्या अशा प्रकारे आपली पझल सॉल्व झाली. आता ह्याच्यावर क्वेश्चन बघा काय. फर्स्ट क्वेश्चन, हू लिव्ज इमिडिएटली अबाव सुबी. सुबीच्या वर इमिडिएट अबाव कोण आहे, सुबी आपला 2 नंबरला आहे, तर त्याच्या इमिडिएट अबाव कोण आहे सुशी. सुशी म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द सम ऑफ फ्लोअर ऑफ श्रीनी अँड सुगी. सुगी आणि श्रीनीच्या फ्लोअर नंबरला ची बेरीज काय आहे विचारले आपल्याला. बरोबर आहे का. आता बघा सुगी आणि श्रीनी, सुगी आपली कुठं आहे 1 नंबरला आहे. बरोबर आहे. आणि श्रीनी कुठं आहे आपली 7 नंबरला आहे. बरोबर आहे. मग 7 नंबरची आणि 1 नंबरची बेरीज किती झाली आपली 8 झाली. म्हणजेच ऑप्शन काय मग येणार आहे इथलं 8 येणार. 8 म्हणजेच ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता काय सांगितलं आहे. हाऊ मेनी पर्सन लिव्ज बिटवीन श्रीनी अँड सुबी. सुबी आणि श्रीनीमध्ये किती पर्सन आहेत विचारले. बघा आता श्रीनी आपला 7 नंबरला आहे आणि सुबी कुठं आहे 2 नंबरला आहे. बरोबर आहे. 2 आणि 7 मध्ये मग गॅप कितीचा आला 1 2 3 4, 4चाच गॅप आला. बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन काय येणार आहे आपला तिथं ऑप्शन नंबर 4 डी ऑप्शन. त्यानंतर बघा आता व्हिच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. आता खालीलपैकी कुठले विधान सत्य हा प्रश्न आहे आपला. बरोबर आहे का. आता पहिलं काय सांगितले सॅम लिव्ज ऑन फर्स्ट फ्लोअर. बरोबर आहे. सॅम लिव्ज ऑन फर्स्ट फ्लोअर आपला आहे का सॅम फर्स्ट फ्लोअरवर नाही, सुगी राहिली. बरोबर आहे. म्हणजे ते तर असत्य. त्यानंतर बघा आता सुहा लिव्ज 2 फ्लोअर अबाव शौर्या. 2 फ्लोअर अबाव म्हणजेच कसं असणार आहे, जर समजा शौर्या हिथं असेल तर ही एक फ्लोअर आणि ही एक फ्लोअर, म्हणजे सुहा आपला कुठं असणार आहे हिथं असणार आहे सुहा, म्हणजे दोघांच्यामध्ये एकचाच गॅप असणार आहे. आता शौर्याच्या वर सुहा एकच्या गॅपनं आहे का बघा. शौर्य हिथं आहे आपली 4 नंबरला आणि त्याच्यावर सुहा आहे का नाही, सॅम आहे. सुहा इमिडिएटच वर आहे. बरोबर आहे. आपल्याला 2 फ्लोअर अबाव विचारला होता त्यामुळे ते काय आहे रॉंग जाणार आहे ते.
म्हणजे हे पण रॉंग. त्यानंतर 3 काय आहे, श्रीनी लिव्ज जस्ट अबाव सुधीर. श्रीनी जस्ट अबाव सुधीर आहे का? नाही, जस्ट बिलो सुधीर आहे, त्यामुळे ते पण रॉंग. ते पण रॉंग असल्यामुळे मग काय असणार आहे, नन इज ट्रू येणार आहे, म्हणजे नन ऑफ द स्टेटमेंट इज करेक्ट हा ऑप्शन येणार आहे. आता बघा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट इज द फ्लोअर नंबर सुगी अँड सुधीर रिस्पेक्टिव्हली. सुगीचा आणि सुधीरचा फ्लोअरचा नंबर काय आहे रिस्पेक्टिव्हली विचारला आहे. कोण? सुगी आणि सुधीर. बघा आता सुगी कुठं आहे आपली 1 नंबरला आहे, बरोबर आहे, आणि सुधीर कुठं आहे आपला 8 नंबरला आहे, बरोबर आहे. म्हणजे त्यांचा रिस्पेक्टिव्हली फ्लोअर नंबर किती येणार, 1 आणि 8. म्हणजेच इथं काय येणार मग ऑप्शन 1 आणि 8, म्हणजे 1 and 8, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन, Direction 6 to 10. Study the following information carefully and answer the questions. 7 exams, English, Tamil, Physics, Maths, Hindi, History and Biology are held in a week starting from Sunday to Saturday and only 1 exam held in a day. काय सांगितले, 7 एक्झाम कंडक्ट केलेत म्हणून सांगितले. कुठून कुठंपर्यंत, संडेला स्टार्ट होतो आहे आणि सॅटर्डेला एंड होतो आहे, आणि एका दिवशी एकच एक्झाम घेतले असं सांगितले. आता बघा मग आपण ते काढून घेऊया आपण, संडे टू सॅटरडे. हिंदी एक्झाम इज हेल्ड वन ऑफ द डे आफ्टर थर्सडे. आता हिंदीची एक्झाम काय सांगितले त्यांनी, अशा एका दिवशी कंडक्ट होणार आहे की तो गुरुवार नंतर असणार आहे, थर्सडे नंतर, म्हणजे ह्याच्यानंतर हिंदीची एक्झाम कुठंतरी असणार आहे, बरोबर आहे. मग आता थर्सडे नंतर आपल्याकडे 2च जागा आहेत, फ्रायडेची आणि सॅटर्डेची. मग आपण एका कंडिशनमध्ये काय करू, आपण हिंदीला फ्रायडेला घेऊया, हिंदी आपण इथं घेतला, आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये काय करू, आपण हिंदीला सॅटर्डेला घेऊया, बरोबर आहे. आता त्यानंतर काय सांगितलं बघा, आता 2 एक्झाम्स आर हेल्ड बिटवीन हिंदी अँड फिजिक्स. आता हिंदी आणि फिजिक्समध्ये 2 एक्झाम घेतलेत म्हणून सांगितले. बघा आता पहिल्या कंडिशनमध्ये हिंदी फ्रायडेला म्हणल्यावर 2च्या गॅपनं मग फिजिक्स कुठे येणार आपला, ट्यूसडेला येणार फिजिक्स. आणि 2 नंबरच्या कंडिशननुसार हिंदी लास्ट आहे म्हणल्यावर 2च्या गॅपनं फिजिक्स कुठे येणार आहे मग आपला, वेनसडेला येणार, म्हणजे फिजिक्स आपण तिथं काढून घेतला. त्यानंतर काय सांगितलं, ॲज मेनी एक्झाम हेल्ड बिटवीन इंग्लिश अँड हिस्ट्री इज सेम ॲज बिटवीन तमिळ अँड मॅथ्स. काय सांगितले, जेवढ्या एक्झाम आपल्या इंग्लिश आणि हिस्ट्रीमध्ये आहेत तेवढ्याच एक्झाम आपल्या तमिळ आणि मॅथ्समध्ये आहेत. मग ते आपण साईडला लिहून ठेवूया. कुठल्या कुठल्यामध्ये सांगितलं होतं आपल्याला, इंग्लिश आणि हिस्ट्रीमध्ये जेवढ्या एक्झाम आहेत तेवढ्याच आपल्या तमिळ आणि मॅथ्समध्ये आहेत म्हणून सांगितलं, तमिळ आणि मॅथ. हे पण काय करून घेतलं आपण, साईडला मांडून घेतलं. त्यानंतर काय सांगितलं बघा, 3 एक्झाम आर हेल्ड बिटवीन इंग्लिश अँड मॅथ्स अँड बोथ एक्झाम हेल्ड बिफोर फ्रायडे. काय सांगितले, 3 एक्झाम घेतलेत कुणामध्ये, इंग्लिश आणि मॅथ्समध्ये, आणि बोथ एक्झाम म्हणजे दोन्हीच्या दोन्ही एक्झाम ह्या फ्रायडेच्या बिफोर घेतलेत, म्हणजे अगोदर घेतलेत म्हणून सांगितले. आता बघा फ्रायडेच्या बिफोर आपल्याला म्हणजे इथं एक थर्सडेला एक घ्यावं लागते एक्झाम, आणि 1, 2, 3च्या गॅपनं संडेला एक घ्यावं लागते. म्हणजे अशी एकच जागा आहे फक्त, म्हणजे थर्सडेची आणि संडेची, की जिथं आपण मॅथ्सला आणि इंग्लिशला घेऊ शकतो आहे. आलं का लक्षात, मॅथ्सला आणि इंग्लिशला घेऊ शकतो आहे, म्हणजे ह्या 2च जागा आहेत फक्त, थर्सडेची आणि संडेची. फ्रायडेच्या आधी जर समजा त्या 2 सब्जेक्टच्यामध्ये 3चा गॅप द्यायचा असेल तर थर्सडेच्या आणि संडेच्या अशा 2च जागा आहेत, बरोबर आहे. पण त्यात मॅथ्स आधी येणार आहे का इंग्लिश आधी येणार आहे ते काय आपल्याला अद्याप माहीत नाही, बरोबर आहे. म्हणजे ह्या 2 जागा कशाला भेटल्या आपल्याला, मॅथ्सचं आणि ह्याला भेटल्या, लक्षातच ठेवूया आपण, जाऊ द्या, मॅथ्स आणि इंग्लिशचा तिथली जागा आहे, बरोबर आहे. हिस्ट्री एक्झाम हेल्ड बिफोर तमिळ एक्झाम. आता काय सांगितलं आहे, हिस्ट्रीची जी एक्झाम आहे आपली ती तमिळ एक्झामच्या आधी म्हणून सांगितलं आहे. बघा आता हिस्ट्री मग काय आहे आपला, तमिळच्या आधी, ते मांडून घेतलं. त्यानंतर बायोलॉजी एक्झाम हेल्ड आफ्टर मॅथ्स एक्झाम, बरोबर आहे. बायोलॉजीची एक्झाम काय आपली, मॅथ्सच्या नंतर एक्झाम आहे म्हणून सांगितलं, बरोबर आहे. मग बायोची एक्झाम काय करू आपण,
हां, नंतर म्हणजे आता तिथं इमिडिएट नंतर सांगितलं नाही आपल्याला. नंतर म्हणजे फक्त नंतर कधी पण होऊ शकतो. इमिडिएट पण होऊ शकतो, 1 गॅपनं होऊ शकतो, 2 गॅपनं होऊ शकतो, कसा पण होऊ शकतो. फक्त बायोची एक्झाम होती ती मॅथ्सच्या एक्झामच्या नंतर आहे म्हणून सांगितलं. ते पण आपण मांडून घेतलं. त्यानंतर काय सांगितलं, तमिळ एक्झाम इज हेल्ड बिफोर बायोलॉजी एक्झाम बट आफ्टर इंग्लिश एक्झाम. बरोबर आहे. काय सांगितलं आहे, तमिळची जी एक्झाम आहे ती बायोलॉजीच्या आधी पण इंग्लिशच्या नंतर आहे म्हणून सांगितलं आहे. म्हणजेच आपण इथं ते मांडून घेऊया, तमिळ ही बायोलॉजीच्या आधी आणि इंग्लिशच्या नंतर आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, आपल्याला ही 2 जी गॅप संडेची आणि थर्सडेची गॅप कोणाकोणाला द्यायची होती आपल्याला, इंग्लिश आणि मॅथ्सला द्यायची होती. बरोबर आहे. आता पहिल्या कंडिशनमध्ये बघा, जर समजा थर्सडेला जर आपण इंग्लिश केला, थर्सडेला जर इंग्लिश केला तर इंग्लिश नंतर आपल्याला 2 सब्जेक्ट पाहिजे होते. कुठले कुठले, तमिळ आणि बायो. मग तमिळ आणि बायोला फ्रायडेची आणि सॅटर्डेची जागा आहे का आपल्याला, नाही, कारण हिंदी बसला आहे. त्यामुळे आपण तिथे इंग्लिशला घेऊ शकणार आहे का, अजिबात नाही. म्हणजेच बघा आता, म्हणून आपल्याला इंग्लिशला जागा संडेलाच द्यावं लागणार आहे. आणि इंग्लिश आणि मॅथ्समध्ये 3चा गॅप द्यायचा होता, म्हणून मॅथ्स आपल्याला काय करायचं आहे, थर्सडेला द्यायचा. बरोबर आहे. तसंच आता सेम 2 नंबरच्या पण कंडिशनमध्ये जर समजा आपण इंग्लिश जर थर्सडेला घेतला तर इंग्लिश नंतर आपल्याला तमिळ आणि बायो हे 2 सब्जेक्ट करायचे होते. बरोबर आहे का. मग आता तमिळ आणि बायोला 2 जागा आहेत त्या शिल्लक, त्याच्यानंतर नाहीत. त्यामुळे आपला तिथं इंग्लिश येऊ शकत नाही. इंग्लिशला आपल्याला काय करावं लागणार आहे, वरच जागा द्यावं लागणार आहे. आणि मॅथ्सला कुठं द्यावं लागणार आहे, खाली थर्सडेला द्यावं लागणार आहे मॅथ. बरोबर आहे. आता बघा, इंग्लिश नंतर मग जागा दोघांना 2 शिल्लक आहेत. बरोबर आहे. आता मला सांगा, आपल्याला इथं कंडिशन काय दिली ते विचार करा. हां, काय सांगितलं आपल्याला, मॅथ्सच्या खाली बायो कुठं तर आहे म्हणून सांगितलं होतं. आता बघा, पहिल्या कंडिशनमध्ये मॅथ्सच्या खाली एकच जागा शिल्लक आहे, ते आपण बायोला देऊन टाकू. आणि 2 नंबरच्या पण कंडिशनमध्ये मॅथ्सच्या खाली एकच जागा शिल्लक आहे, ती पण आपण काय करू, बायोलॉजीला देऊन टाकू. आता राहिलेले 2 सब्जेक्ट आपण काय केले, बायोलॉजीच्या वर आपला तमिळ होता म्हणून सांगितलं होतं. बरोबर आहे का. हां, आता मला सांगा, आणि ह्याच्यानुसार बघा, आता तमिळ बायोच्या वर आहे आणि इथं तमिळच्या वर कोण आहे, हिस्ट्री आहे. बरोबर आहे. म्हणजेच आपण तमिळ मग पहिल्या कंडिशनमध्ये कुठं मांडू शकतो, आपण इथं मांडू शकतो, कारण त्याच्यावरची जी ब्लँक जागा आहे ती आपल्याला हिस्ट्रीला द्यायची आहे. म्हणजे तिथं आपला हिस्ट्री आला. तसंच 2 नंबरच्या पण कंडिशनमध्ये काय होणार आहे, बायोच्या वर इथं तमिळ येणार आहे आणि त्याच्यावरची जागा आपण कोणाला देणार आहे, हिस्ट्रीला देणार आहे. बरोबर आहे. म्हणजे ही कंडिशन आपली मांडून घेतली, ती खोडून टाकायची. ही पण कंडिशन झाली आणि ही पण कंडिशन झाली. आता फक्त एक मेजर कंडिशन राहिली होती, त्यात आता एक कंडिशन कॅन्सल होणार आहे, एक राहणार आहे आपली. काय सांगितलं होतं, इंग्लिश आणि हिस्ट्रीमध्ये जेवढा गॅप राहणार आहे तेवढा तमिळ आणि मॅथ्समध्ये राहणार आहे. बघा, आता इंग्लिश आणि हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा गॅप किती आहे बघा. पहिल्या कंडिशननुसार इंग्लिश आणि हिस्ट्रीमध्ये कितीचा गॅप आहे, काहीच गॅप नाही, सलगच आलेत. बरोबर. तसं मग तमिळ आणि मॅथ्सचं पण सलग आलेत का, आलेत. म्हणजे पहिली कंडिशन बरोबर आहे. तसंच आता 2 नंबरची बघा, चेक करा. इंग्लिश आणि हिस्ट्रीमध्ये गॅप कितीचा आला आहे, कायच आला नाही, म्हणजे सलगच आलेत. तसं तमिळ आणि मॅथ्सचं पण मग सलग यायला पाहिजे होते. आलेत का तमिळ आणि मॅथ्सचं सलग, नाही, एका गॅपनं आलेत. बरोबर आहे. म्हणजे 2 नंबरची कंडिशन काय होणार आहे, मग कॅन्सल होणार आहे. म्हणजे 1 नंबरचीच आपली कंडिशन बरोबर येणार आहे. आता 6th क्वेश्चन, इंग्लिश एक्झाम इज हेल्ड ऑन व्हिच ऑफ द फॉलोइंग डे. इंग्लिश एक्झाम मग कुठल्या दिवशी घेतले, संडेला घेतले, म्हणजे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी एक्झाम हेल्ड बिटवीन बायोलॉजी अँड मॅथ्स एक्झाम. बायोलॉजी आणि मॅथ्स एक्झाममध्ये किती एक्झाम घेतलेत विचारले. बायो कुठं आहे आपला, सॅटर्डेला आहे, आणि मॅथ्स कुठं आहे आपला, थर्सडेला आहे. म्हणजे त्या दोघांच्यामध्ये कितीचा गॅप आहे, फक्त एकच एक्झाम कंडक्ट केली. म्हणजे ऑप्शन काय येणार मग, 1.
म्हणजे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट, which of the following exam held immediately before तमिळ एक्झाम? तमिळ एक्झामच्या इमिडिएट बिफोर कुठली एक्झाम घेतली विचारले. तमिळ एक्झामच्या इमिडिएट बिफोर कोण आहे? फिजिक्स. म्हणजे इथं काय येणार मग आपलं ऑप्शन नंबर बी. त्यानंतर काय सांगितलं बघा आता, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? खालीलपैकी कुठलं विधान सत्य विचारले. पहिलं काय सांगितलं, मॅथ्स एक्झाम हेल्ड ऑन फ्रायडे. मॅथ्स फ्रायडेला घेतला आहे का आपला? मग नाही घेतला, म्हणजे चुकीचं आहे. त्यानंतर बघा आता, नो एक्झाम हेल्ड बिटवीन हिस्ट्री अँड तमिळ. म्हणजे त्या दोघांच्यामध्ये अशी कुठलीच एक्झाम घेतली नाही म्हणून सांगितलं. मध्ये म्हणजे त्या दोन्ही कन्सिक्युटिव्ह आल्या पाहिजे, सलग आले पाहिजे, हिस्ट्री आणि तमिळ. बघा बरं आता, हिस्ट्री आणि तमिळमध्ये एक घेतला आहे की कोणतं, म्हणजेच फिजिक्स घेतला आहे, त्यामुळे ते पण काय येणार आहे? रॉंगच येणार आहे. त्यानंतर काय सांगितलं, बायोलॉजी एक्झाम हेल्ड आफ्टर इंग्लिश एक्झाम. इंग्लिश एक्झाम नंतर बायोलॉजी घेतली का? घेतली आहे, कारण इंग्लिश फर्स्ट डे दिवशी घेतली आणि बायोलॉजी लास्ट डे दिवशी घेतली. म्हणजे त्याच्यानंतर फक्त आपल्याला घेतली का एवढं सांगायचं होतं, म्हणजे ती घेतली. म्हणजे ऑप्शन नंबर मग ह्याचा काय येणार? ओनली 3 करेक्ट. त्याच्यानंतर बघा आता, हाऊ मेनी एक्झाम हेल्ड बिफोर बायोलॉजी एक्झाम विचारले. बायोलॉजीच्या आधी कुठल्या एक्झाम घेतल्यात म्हणून, किती एक्झाम घेतल्यात तो विचारले. बायोलॉजी तर आपला लास्टच आहे ना, आपल्याकडे टोटल किती एक्झाम होत्या? 7 एक्झाम होत्या, बरोबर आहे का? मग बायोलॉजीच्या आधी मग किती असणार आहेत? 6 एक्झाम असणार आहेत, म्हणजे 6. ऑप्शन नंबर काय असणार आहे त्याला? बी. नेक्स्ट, काय सांगितलं बघा आता, इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन सम स्टेटमेंट आर फॉलोड बाय टू कंक्लुजन नंबर 1 and 2. You have to take a given sentence to be true even if they seems to vary from commonly known facts. Read the conclusion and then decide which of the given conclusion logically follows from the given statement. काय सांगितले, खाली काही स्टेटमेंट दिले ते आणि त्याच्या खाली त्याचं कंक्लुजन 2 दिलेत म्हणून सांगितलं. त्यातलं कुठलं कंक्लुजन ट्रू होतं आहे, म्हणजे लॉजिकली फॉलो होतं आहे, हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा आता, आपल्याकडे काय ह्या अशा प्रकारचे 5 ऑप्शन दिलेले आहेत, बरोबर आहे का? ए दिला आहे आपला ओनली 1 फॉलोज, बी दिला आहे ओनली 2 फॉलोज, सी दिला आहे आयदर ऑर, डी दिला आहे नायदर नॉर आणि ई दिला आहे बोथ 1 and 2 फॉलोज. आता क्वेश्चन नंबर 1 काय सांगितलं आहे बघा आता, सम नो फोन इज पेन असं सांगितलं आहे. म्हणजेच आपण काय करू, फोन इज पेन, बरोबर आहे. कुठलाच फोन हा पेन नाही. त्यानंतर बघा, नो पेन इज पाईप, नो पेन इज पाईप. त्यानंतर काय सांगितले, सम पेन इज लाईट. आता सम पेन इज लाईट, बरोबर. ही डायग्राम तर आपण काढून घेतली. आता पहिलं कंक्लुजन काय सांगितले, सम लाईट आर पाईप. आता पाईप हित आहे आणि लाईट कुठं आहे आपला? हित आहे, बरोबर आहे. मग ह्या लाईटचा आणि पाईपचा काय संबंध आहे का? नाही. मग आपण डेफिनेटली सांगू शकत नाही. त्यानंतर काय सांगितलं बघा आता, सम लाईट आर फोन. आता बघा, हिथं लाईट आहे आपलं, बरोबर आहे, आणि इथं फोन कुठं आहे आपला? हित आहे. ह्या दोघांबद्दल पण काय माहिती आहे का आपल्याला? नाही. त्यामुळे आपण डायरेक्टली सांगू शकत नाही. आणि आता बघा, इथं लाईट आहे, पण इकडं पाईप आणि फोन असल्यामुळं, म्हणजे इकडचे कॅरेक्टर वेगळे असल्यामुळं आयदर ऑरची पण कंडिशन लागत. म्हणजे ह्याला मग काय येणार? मग नायदर नॉर येणार, म्हणजे ऑप्शन नंबर 4 येणार, नायदर नॉर. त्यानंतर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन, स्टेटमेंट काय सांगितलं बघा आता, ऑल हिल्स आर माउंटन, ऑल हिल आर माउंटेन. त्यानंतर नो फॉल्स आर हिल, नो फॉल्स आर हिल. ऑल फॉल्स आर रिव्हर, ऑल फॉल्स आर रिव्हर, बरोबर आहे. ह्या अशी डायग्राम आपण काढून घेतली. त्यानंतर आता कंक्लुजन काय सांगितलं बघा आता,
सम हिल्स आर नॉट रिव्हर. आता बघा, हिल कुठं आहे आपला, हित आहे बरोबर आहे. रिव्हर कुठं आहे आपला, हित आहे बरोबर. म्हणजे रिव्हरबद्दल आणि हिलबद्दल आपल्याला काही इन्फॉर्मेशन माहिती आहे का, नाही माहिती बरोबर. मग नाही माहिती म्हणल्यावर आपण डेफिनेटली सांगू शकत नाही की ती हिलचा पार्ट आहे तो आरचा आहे का नाही हे सांगू शकत नाही. असू पण शकतोय आणि नसू पण शकतोय, पण डेफिनेटली आपल्याला माहिती आहे का त्या दोघांबद्दल इन्फॉर्मेशन नाही बरोबर आहे. म्हणजे तो आपल्याला अधिकार पण नाही की आपण डायरेक्ट सम हिल आर नॉट रिव्हर म्हणण्याचा. त्यामुळं हे काय येणार आहे, स्टेटमेंट रॉंग येणार. त्यानंतर बघा, समजा इथं पॉसिबिलिटी जर लावली असती तर मग ते करेक्ट झालं असतं. म्हणजे शक्यता आहे, कारण दोघंजण वेगवेगळे आहेत. वेगवेगळे असल्यामुळं शक्यता काय पण, म्हणजे ही त्याचा पार्ट असू शकते आणि ती ह्याचा पार्ट असू शकते, पण ती शक्यता आहे. असं आपण डेफिनेटली सांगू शकत नाही, आहे म्हणून पण सांगू शकत नाही आणि नाही म्हणून पण सांगू शकत नाही. त्यानंतर बघा, आता सम माउंटेन आर फॉल्स इज पॉसिबिलिटी. सम माउंटेन आर फॉल्स इज पॉसिबिलिटी. आता बघा, मला सांगा, माउंटेनचा हा पार्ट हा फ्रीलीच आहे बरोबर आहे का. फक्त हिलमध्ये अडकलेला पार्ट आपण फॉलमध्ये नेऊ शकत नाही, पण हा सम राहिलेला पार्ट आपण काय करू शकतो आहे, फॉलमध्ये आपण नेऊ शकतो आहे. मग त्याला पॉसिबिलिटी लावली तरच नेऊ शकतो आपण. मग इथं आपल्याला पॉसिबिलिटी लावली, त्यामुळे हे काय होणार आहे, मग ट्रू होणार. म्हणजे ह्याचा ऑप्शन काय येणार, मग ओनली टू फॉलोज. नेक्स्ट क्वेश्चन. सम चॉकलेट्स आर डेअरी मिल्क. सम चॉकलेट्स आर डेअरी मिल्क. ऑल मंच आर किटकॅट आणि ऑल किटकॅट आर डेअरी मिल्क. आता बघा, ही डायग्राम आपण मोठीच काढू जरा. ही डेअरी मिल्क होतं बरोबर आहे. सम चॉकलेट्स आर डेअरी मिल्क होतं. ऑल मंच आर किटकॅट. ऑल मंच आर किटकॅट आणि ऑल किटकॅट आर डेअरी मिल्क. म्हणजे किटकॅटचा सगळा पार्ट आपण डेअरी मिल्कमध्ये काढला आहे. आता कंक्लुजन काय सांगितलं बघा. आता सम मंच बेईंग चॉकलेट इज पॉसिबिलिटी. सम मंच बेईंग चॉकलेट इज पॉसिबिलिटी. आता मंचचा आणि चॉकलेटचा काय संबंध आहे का सध्या तरी, नाहीच बरोबर आहे. नाही म्हणल्यावर मग हिथं पॉसिबिलिटी लावली म्हणल्यावर त्या दोघात आपण पॉसिबिलिटीच्या माध्यमातून संबंध दाखवू शकतो आहे. म्हणजे हे काय येणार आहे, मग आपलं ट्रू येणार आहे. त्यानंतर बघा, आता सम डेअरी मिल्क इज मंच. बघा, आता मंचचा सगळ्याच्या सगळा पार्ट आपला किटकॅटमध्ये होता आणि किटकॅटचा सगळ्याच्या सगळा पार्ट आपला काय होता, डेअरी मिल्क. म्हणजे डेअरी मिल्कचा पार्ट केवढा असणार आहे आपला, हा सगळा जेवढा मोठा गोल आहे ना, तो सगळ्याच्या सगळा पार्ट डेअरी मिल्कचाच असणार आहे. मग डेअरी मिल्कचा हा म्हणजे मंचमधला पण सगळा पार्ट असणार आहे, तो डेअरी मिल्कचा ऑब्वियसली असणारच आहे. म्हणजेच कसं असणार आहे, मग थोडा पार्ट त्यांनी सांगितला आहे डेअरी मिल्कचा हा मंचमध्ये आहे म्हणून सांगितलं आहे, तो आहेच की. त्यामुळे ह्याचं काय येणार, बोथ फॉलोज येणार. नेक्स्ट क्वेश्चन. नो वॉटर इज सॉलिड. नो वॉटर इज सॉलिड. ऑल वॉटर आर गॅस. ऑल वॉटर आर गॅस. ऑल ग्रीस आर गॅस. ऑल ग्रीस. आता ही ग्रीस वेगळा पार्ट झाला आहे, तो पण काय आहे, ग्लासमध्येच आहे, गॅसमध्येच आहे बरोबर आहे. आता बघा, कंक्लुजन. सम गॅस आर नॉट ग्रीस बरोबर आहे. आता बघा, हा गॅसचा पार्ट आपला फ्रीलीच आहे बरोबर आहे. त्याचा आणि ग्रीसचा काय संबंध आहे का, नाही. पण तो आपण डेफिनेटली सांगू शकत नाही, हा फ्री पार्ट आहे बरोबर आहे. म्हणजे तो सगळ्याच्या सगळा आतमध्ये पण आपण नेऊ शकतो आहे. म्हणजे आलं का लक्षात तुमच्या, हा पार्ट आपल्याला दिसायला फक्त दिसतो आहे की आपला हा पार्ट ग्रीसचा नाही म्हणून, पण ते आपण 100% सांगू शकत नाही. आपल्याला तेवढा म्हणजे हक्क पण नाही की 100% सांगायचा, कारण त्या पार्टबद्दल आपण अननोन आहे, आपल्याला काहीच माहिती नाही. ती आहे म्हणून पण माहिती नाही आणि नाही म्हणून पण माहिती नाही. त्यामुळे हे आपण 100% सांगू शकत नाही, म्हणून त्याचं नॉट फॉलोज येणार. आता सम गॅस आर नॉट सॉलिड. आता बघा, आता हे सांगू शकतो 100%, कारण हा गॅसचा पार्ट केवढा आहे आपला, हा गोल सगळाच आहे बरोबर आहे गॅसचा. मग त्या गॅसचा थोडा पार्ट जेवढा डब्ल्यूमध्ये अडकला आहे तेवढा आपला सॉलिड कधीच होऊ शकणार नाही, कारण डब्ल्यूचा आणि सॉलिडचा काहीच संबंध नव्हता. मग जेवढा
डब्ल्यूमध्ये जी गॅसचा पार्ट अडकला आहे तो सॉलिडचा नाही असं आपण सांगू शकतो. म्हणजे ह्याचं काय येणार ऑप्शन नंबर 2 येणार. ओनली 2 फॉलोज. नेक्स्ट क्वेश्चन. सम ब्ल्यू आर ब्लॅक. सम ब्ल्यू आर ब्लॅक. सम ब्लॅक आर रेड. आणि नो ब्लॅक इज व्हाईट. नो ब्लॅक इज व्हाईट. डायग्राम काढून घेतले आपण. आता कंक्लुजन काय दिलेत बघा. सम व्हाईट आर ब्ल्यू. व्हाईट कुठं आहे आपला हित आहे आणि ब्ल्यू कुठं आहे आपला हित आहे. व्हाईटचा आणि ब्ल्यूचा काय संबंध आहे का सध्या नाही. मग आपण 100% आहे म्हणून पण सांगू शकत नाही आणि नाही म्हणून पण सांगू शकत नाही. म्हणजे इथं आहे का म्हणून विचारला आहे थोडा पार्ट आपण सांगू शकत नाही. म्हणजे डज नॉट फॉलोज. नो व्हाईट इज ब्ल्यू. आता बघा आता हा व्हाईटचा पार्ट आहे आणि ही ब्ल्यूचा पार्ट आहे. म्हणजे मी काय म्हणलं की त्या दोघांबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. ती वेगवेगळे आहेत. म्हणजे तो पार्ट आहे असू शकतो आणि नसू पण शकतो. म्हणजे पण तिथं पॉसिबिलिटी पाहिजे. बरोबर आहे का. मग आता आपल्याला नाही का म्हणून विचारलं आहे 100% माहीत नाही आपल्याला. त्यामुळं ते पण काय येणार आहे आपलं नाहीच येणार. पण आता आयदर ऑर चेक करा बघा. व्हाईटला व्हाईट मॅच आहे आणि ब्ल्यूला ब्ल्यू मॅच आहे. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही कॅरेक्टर सेम आहेत. आणि एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे सम आणि एक निगेटिव्ह स्टेटमेंट आहे नो. बरोबर आहे. म्हणजे समसोबत जर नो आलं तर आयदर ऑरची कंडिशन लागते. म्हणजे ह्याचा ऑप्शन नंबर किती येणार मग 3 येणार. आयदर 1 or 2 फॉलोज. नेक्स्ट क्वेश्चन. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन गिव्हन बिलो. आता खाली अल्फान्यूमेरिक सिरीज दिली त्यानुसार आता प्रश्न बघा आपल्याला काय काय आहेत ते. पहिला प्रश्न. हाऊ मेनी सच नंबर आर देअर इन द अबव अरेंजमेंट each of which is immediately preceded by symbol and immediately followed by number. असे किती नंबर आहेत की त्याच्या लगेच आधी सिम्बॉल आला पाहिजे आणि लगेच नंतर नंबर आला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजेच आपण शोधतानाच कसं शोधायचं सलग 2 नंबर शोधायचे आणि त्याच्या आधी काय तर सिम्बॉल आला पाहिजे. बरोबर आहे. सिम्बॉल नंबर नंबर असं आलं पाहिजे आपलं. बरोबर आहे. मग सलग 2 नंबर कुठं कुठं आहेत पटपट पटपट बघून घ्यायचे. आता बघा इथून स्टार्ट करायचं आपलं. सलग 2 नंबर कुठे भेटले आपल्याला इथं. मग त्याच्या आधी सिम्बॉल आला आहे का लगेच चेक करायचं. आला आहे का आला आहे. म्हणजे तो एक पेअर झाला. बरोबर आहे. त्यानंतर बघा आता सलग 2 नंबर कुठं भेटलेत आपल्याला डायरेक्ट इथं भेटलेत. बरोबर आहे. इथं भेटलेत पण त्याच्या आधी सिम्बॉल आला आहे का नाही. त्यानंतर बघा सलग नंबर कुठं भेटला आहे का नाहीच. म्हणजेच एकच असा पेअर भेटला म्हणून ऑप्शन नंबर काय येणार ए येणार. नेक्स्ट. Which of the following element is third to the left element, third to the left of element which is ninth from the right end. आता हे तर बघा एकदा लेफ्ट आले आणि एकदा काय आले राईट आले. बरोबर. मग लेफ्ट राईट आलं तर मी काय सांगितले बेरीज करायची. कोणाकोणाची करायची आहे थर्ड प्लस इकडं काय सांगितले नाईन्थ सांगितले. बरोबर. आणि फ्रॉम कोणाला लावलं आपलं राईटवाल्याला लावलं. बरोबर आहे. म्हणजे 9 आणि 3 किती झालं 12 झालं. म्हणजे 12th फ्रॉम द काय मापायचं आपल्याला राईट एंड करून मापायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे आता राईट एंड करून 12th मग कोण येणार आहे बघा 3-3चे पेअरनं मापायचे. बघा आता ही 3 ही 3 6 ही 3 9 आणि ही 3 12. म्हणजे आपला 12 नंबरला कोण आला असा ॲरो आला. ॲरो म्हणजेच मग आपलं ऑप्शन काय येणार आहे मग ए. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following makes first element is exactly between second and third element. ह्याचा अर्थ काय झाला
ह्यातला असा कुठला पहिला एलिमेंट आहे, म्हणजे कुठला ऑप्शनपैकीच आपल्याला चेक करायचा आहे. ह्या ऑप्शनमध्येच असा पहिला एलिमेंट आहे की तो दुसऱ्या दोन एलिमेंटच्या एक्झॅक्ट मधोमध आला पाहिजे म्हणून विचारलं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आता इथे चेक करताना कसं करायचं, आपला ए नंबर ऑप्शनमध्ये बघा पहिला एलिमेंट कुठला आपला डी, तो बरोबर मध्ये कोणाच्या आला पाहिजे, सी आणि यूच्या मध्ये आला पाहिजे. म्हणजे ते सलग पण येऊ शकतात किंवा एका एका गॅपनं पण येऊ शकतात किंवा दोन दोन गॅपनं पण येऊ शकतात किंवा तीन तीनच्या गॅपनं पण पण बरोबर इकडं जेवढा गॅप आहे तेवढाच इकडं पण गॅप पाहिजे, त्याला एक्झॅक्ट मिडल म्हणायचं. बरोबर आहे. आता बघा मग डी सी यू चेक करताना कसं करायचं आहे बघा. आता डी आपला कुठं आहे, हित आहे. बरोबर आहे. सी कुठं आहे आपला, हित आहे. आणि यू कुठं आहे, हित आहे. आता मला सांगा सी आणि डीमध्ये कितीचा गॅप आला आहे, 2चा आला आहे. पण डी आणि यूमध्ये कितीचा आला आहे, 3चा आला आहे. मग ते होणार आहे का पेअर, नाही येणार. म्हणजे ऑप्शन ए तर येणार नाही. आता बघा उद्गारवाचक चिन्ह जे यम. आता बघा उद्गारवाचक चिन्ह आपलं कुठं आहे, हित आहे. जे कुठं आहे, एकच्या गॅपनं इकडच्या साईडला आहे. आणि यम कुठं आहे, लगेच आहे, त्यामुळे ते पण नाही येणार, म्हणजे तो पण येत नाही. त्यानंतर बघा आता हॅश वाय पी. हॅश कुठं आहे आपला, हित आहे. वाय कुठं आहे, एकच्या गॅपनं पुढं आहे. आणि पी कुठं आहे आपला, 2च्या गॅपनं पाठीमागं आहे. म्हणजे ती पेअर होणार आहे का, नाही होणार. त्यानंतर बघा आता 1 ई पी. 1 कुठं आहे आपला, हित आहे. ई कुठं आहे, एक गॅपनं पाठीमागं आहे. आणि पी कुठं आहे आपला, एक गॅपनं पुढं आहे. म्हणजे हा पेअर भेटला बरोबर. 1 आहे तो तुमच्या ईच्या आणि पीच्या मधोमध आहे बरोबर, त्यामुळं कसं ती पेअर भेटला. म्हणजे त्याचा ऑप्शन काय येणार आहे मग, ऑप्शन नंबर डी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. इफ all the numbers are removed from above arrangement, then which of the following pair of element is exactly in middle. बरोबर आहे. आता काय त्यांनी काय विचारलं आहे, इफ जर सगळेच नंबर जर त्यामधून रिमूव्ह केले दिलेल्या सिरीजमधून, तर खालील दिलेल्या ऑप्शनमध्ये एक्झॅक्ट कुठला पेअर हा बरोबर मध्यभागी येणार आहे असं विचारलं. आता सगळे नंबर आपल्याला काय करायचे आहेत, रिमूव्ह करून टाकायचे. बरोबर आहे. मग त्यानंतर @ ए हे चेक करायचं आपल्याला पहिल्यांदा येतं आहे का बघा. आता पण ते मापताना कसं मापायचं बघा. आता आपल्याला ऑप्शन कुठला दिला आहे, हा @ एक दिला आहे आणि हा एचा एक दिला आहे. बरोबर आहे. मग बघा मला आता ती दोन्ही जर आपल्याला मध्यभागी आणायचे असतील, तर च्या इकडे जेवढे एलिमेंट आहेत तेवढेच म्हणजे एच्या इकडे जेवढे आहेत तेवढेच च्या इकडे भेटायला पाहिजे, नंबर वगळून. आता बघा नंबर आपण धरायचेच नाहीत, काउंट करा. 1 म्हणजे वाय आणि सिम्बॉलच फक्त, म्हणजे अल्फाबेट आणि सिम्बॉल एवढंच काउंट करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 भेटलेत. बरोबर आहे का. तसंच इकडं मग 8 आले तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 भेटलेत. मग आपल्याला ती पेअर झाला का, नाही झाला. नेक्स्ट कुठला पेअर दिला बघा, एस दिला आहे. बरोबर आहे. आता ए आपला हित आहे आणि एस हित आहे. बरोबर आहे, एस. आता बघा मग एसच्या इकडं आता आपण च्या इकडं मापले तेव्हा किती होते, च्या इकडच्या साईडला आपल्याला 8 होते एलिमेंट. बरोबर आहे. मग एच्या इकडच्या साईडला किती असणार आहेत, आता आपल्याला एसची जोडी दिली ना 2 नंबरची, आपल्याला मग चं एक ॲड होणार. म्हणजे एच्या इकडच्या साईडला आपल्याला 9 एलिमेंट भेटले. मग एसच्या तिकडच्या साईडला पण आपल्याला किती भेटायला पाहिजे, 9च एलिमेंट भेटायला पाहिजे, तरच ती दोघं एक्झॅक्ट मिडल होणार आहेत. बरोबर आहे का. आता बघा एसच्या इकडच्या साईडला बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, बरोबर 9 भेटलेत आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे हा एकला तर काय धरायचं नाही, म्हणजे आपण नंबरला कुठल्याच धरलं नाही, 9च आलेत. म्हणजे एसच्या इकडच्या पण साईडला 9 भेटले आणि एच्या इकडच्या पण साईडला भेटले. म्हणजेच त्याचा ऑप्शन मग काय झाला, मग ऑप्शन नंबर बी तेच आन्सर असणार. त्याच्या पुढे चेक पण करायचं नाही. नेक्स्ट क्वेश्चन. 4 ऑफ द 5 अमॉंग the following are similar in such a way to form a group. Which one of following doesn't belong to the group. खालीलपैकी 4 पर्याय सेम आहेत,
त्यातला एकच पर्याय वेगळा आहे, तो आपल्याला शोधून काढायचा आहे. आता बघा H18 असं दिलं आहे, H18. H18 कुठं आहेत बघा बरं. H हित आहे, 1 हित आहे आणि 8 हित आहे. म्हणजे H नंतर 2च्या गॅपनं एक पेअर घेतला आहे आणि त्याच्या इमिडिएट पाठीमागे एक घेतला आहे, बरोबर आहे. नेक्स्ट कुठला पेअर घेतला आहे, P43. म्हणजे P कुठं आहे बघा आता, P हित आहे, 4 हित आहे आणि 3 हित आहे. P नंतर 1च्या गॅपनं पेअर घेतला आहे आणि त्याच्या लगेच इमिडिएट पाठीमागं. आणि 8H त्यांच्या बाबतीत काय घेतला, Hच्या नंतर 2चा गॅप घेतला होता आणि Hच्या पाठीमागचा लगेच घेतला होता. आता इथं काय घेतला आहे, 1च्या गॅपनं घेतला आहे. नेक्स्ट काय घेतला आहे बघा आता, #94. आता #94 कुठं आहे आपला, हॅश हित आहे, 9 हित आहे आणि 4 कुठं आहे, हित आहे. म्हणजे आता आपल्याला समजलं की हॅश नंतर 2च्या गॅपनं 9 घेतला आहे आणि लगेच इमिडिएट पाठीमागं 4 घेतला आहे. मग पहिला पण पर्याय आपल्याला सेम तसं दिलं होतं. 2 नंबरचा पर्यायात काय दिलं होतं, फक्त 1च्या गॅपनं पुढे घेतलं होतं. म्हणजे तोच पर्याय येणार आहे आपला ॲन्सर, वेगळा तोच असणार आहे. कारण आपल्याला आता सिमिलर कुठले भेटलेत, A आणि C सिमिलर भेटले आणि ही पण मग त्यांच्या, कारण आपल्याला एकच पर्याय फक्त त्यातला वेगळा असणार आहे. म्हणजे तो आपल्याला भेटला म्हणजे ऑप्शन नंबर बी. खालचे आपण चेक पण करायची आवश्यकता नाही. नेक्स्ट क्वेश्चन, डायरेक्शन सेन्स. Arun walks 4 meter from point A towards north direction to reach point B. आता A पासून अरुणनं काय केलं, Bला स्टार्ट केला, 4 मीटर अंतर पार केलं. त्यानंतर काय सांगितलं, अँड देन ही टर्न्स टू हिज राईट. आता तो वर चालला आहे म्हणल्यावर त्याची राईट बाजू कुठली झाली, इकडची बाजू झाली. अँड वॉक्स 8 मीटर टू रीच पॉईंट C. आणि त्यानं काय केलं, मग उजवीकडे वळून 8 मीटर चालला आणि C पॉईंटला पोहोचला म्हणून सांगितलं. देन ही moves 4 मीटर इन साऊथ डायरेक्शन टू रीच पॉईंट D. आता ह्या C पासून काय केलं त्यानं, साऊथ डायरेक्शनला गेला आणि 4 मीटरच गेला आणि D पॉईंटला पोहोचला म्हणून सांगितलं. मग D पॉईंट आपण इथं काढून घेतला. त्यानंतर देन ही मूव्ज 4 मीटर इन वेस्ट डायरेक्शन टू रीच पॉईंट E. त्यानंतर D पासून काय केलं त्यानं, वेस्ट डायरेक्शनला गेला आणि 4 मीटर गेला. आता बघा वरची BCची लाईन किती आपली, 8 सेंटीमीटरची आहे, बरोबर आहे. मग इथली काय असणार आहे, ह्याच्या निम्म्यापर्यंतच काढायची, 4ची इथंच काढायची. आणि तिथं कुठल्या पॉईंटला भेटल्या म्हणून सांगितलं त्यानं, E पॉईंटला भेटल्या. त्यानंतर देन ही टर्न्स राईट अँड स्टॉप ॲट पॉईंट F आफ्टर वॉकिंग 8 मीटर. आता बघा Eला आला आहे, D कडून E कडे गेला आहे म्हणजे असा गेला, मग त्याची राईट बाजू कुठली येणार आहे, वरच्या साईडची येणार आहे, बरोबर आहे. वरच्या साईडची येणार आहे म्हणल्यावर F कुठं असणार आहे, पॉईंट आपला वरच असणार आहे, पण 8 मीटर अंतरावर असणार आहे. आता मला सांगा CD एवढी किती आपली, 4 आहे, म्हणजे 8 मीटर म्हणजे त्याच्यापेक्षा जास्तच असणार आहे, म्हणजे वर असणार आहे अशी. ही 8 मीटरची झाली आणि इथं F झाला पॉईंट. आता ह्याच्यावर प्रश्न काय विचारलेत बघा. पहिला, व्हॉट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन F अँड C. आपल्याला F आणि C मधलं काय करायचं आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं आहे. बघा आता ही आपल्याला माहीत आहे 8 आहे टोटल, बरोबर आहे. त्यातलं 4 हितं असणार आहे मग आणि 4 हितं असणार आहे. आपल्याला उभं तर मग आपल्याला एवढं माहीत झालं, आपल्याला इथं आपला काटकोन होणार आहे. आपल्याला 4 तिथलं माहीत झालं आणि आडवं किती मग आपलं 4च आहे, बरोबर आहे. मग 4चा वर्ग प्लस 4चा वर्ग इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ FC असणार आहे, बरोबर आहे. मग 4चा वर्ग किती झाला, 16 प्लस 16 इज इक्वल टू काय असणार आहे, रूटमध्ये FC असणार नाही, FCचा वर्ग असणार आहे, FCचा वर्ग असणार, बरोबर. मग 16 आणि 16 किती झालं मग आपलं 32 बरोबर FCचा वर्ग. मग FC इज इक्वल टू काय काढायचं आपल्याला, बरोबर. FC इज इक्वल टू काय येणार आहे 32 पण अंडर रूटमध्ये. पण आपल्याला ऑप्शन कसे दिले आहेत, वेगळेच दिले आहेत, बरोबर. मग ह्या 32ची फोड काढायची आपल्याला. फोड करायची म्हणजे काय, 32 ही आपली समसंख्या आहे. समसंख्या म्हणजे प्रत्येक समसंख्येला आपल्याला 2 भाग जातोच. मग ह्याला काय करायचं, 2 भागून घ्यायचं. 2 भागलं म्हणजे काय, म्हणजे ह्याची थोडक्यात 32ची फोडच करून घ्यायची आपण. कशी होणार मग 32ची फोड, 16 ×
टू होणार, बरोबर आहे. मग त्यातलं मला सांगा आता 16चं वर्गमूळ निघतंय का नाही? निघतंय. किती निघलं मग? 4 निघलं, म्हणजे ते 16 खोडून टाकायचे. आता अंडर रूटमध्ये फक्त कोण राहिला? 2 राहिला. 2चं वर्गमूळ निघतंय का? नाही निघत, म्हणजे त्याला 2 अंडर रूटमध्ये तसं ठेवायचं. आता ऑप्शन आपल्याकडे दिलेत का बघा बरं. 4 अंडर रूट 2 दिलाय का? दिलाय. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. बी पॉईंट बी इज इन व्हिच डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू पॉईंट डी. बरोबर. बी हा डीच्या कुठल्या डायरेक्शनला आहे असं विचारलं आहे. बी बघा आपला कुठं आहे? हित आहे. आणि डी कुठं आहे आपला? हित आहे. मग बी हा डीच्या कुठल्या डायरेक्शनला झाला? नॉर्थ वेस्टला झाला. नॉर्थ वेस्ट म्हणजे ऑप्शन नंबर किती आला? सी. नेक्स्ट क्वेश्चन. How many pair of letters are there in word enclave, each of which has as many letters between them in word as in English alphabetical series. आपल्याला काय दिले? एन्क्लेव शब्द दिला आहे, त्यामध्ये इंग्लिश अल्फाबेटनुसार किती पेअर ऑफ लेटर भेटतात विचारले. मग आता त्यांनी फॉरवर्ड का बॅकवर्ड सांगितलं नाही, पण आपण घेताना मग फॉरवर्ड बॅकवर्ड दोन्हीकडून पण घ्यायचं. बघा आता एन्क्लेव शब्द आपण काय करायचं? ABCDनुसार मांडून घ्यायचं. ENCLAVE. बरोबर. ईचा 5 नंबर आहे, एनचा 14 आहे, सीचा 3 आहे, एलचा 12 आहे, एचा 1 आहे, व्हीचा 22 आहे आणि ईचा 5 आहे. काउंट करताना बघा आता 5 5 6 7 8 9 10 11 भेटला का? नाही भेटला. त्यानंतर बघा आता 14 15 16 17 18 19 भेटला का? नाही. 3 4 5 6 7 भेटला का? नाही. 12 13 14 15 नाही. 1 2 3 भेटला का? नाही. त्यानंतर आता उलटं जायचं. 22पासून तर पुढं नाहीच, कारण ती 5च आहे, त्याच्या मोठी संख्या पाहिजे. आता 5पासून रिव्हर्स येताना बाबा 5 6 7 8 9 10 11 भेटला का? नाही. 22च्या पुढं एकही मोठी संख्या नाही, त्यामुळे आपण काउंट पण करायचं नाही, कारण 22 23 आपल्याला म्हणजे त्यापेक्षा मोठीच पाहिजे होतं, नाहीच आपले. 1पासून बघा आता 1 2 3 हा एक पेअर भेटला आपल्याला, बरोबर आहे. 1 ते 3चा म्हणजे 1 ते 3चा एक पेअर. त्यानंतर बघा आता 1पासूनच अजून पुढं काय भेटतं आहे बघा. 3 4 5 बरोबर आहे. म्हणजेच बघा 2 3 4 5 म्हणजे 1 ते 5 पण पेअर भेटले आपल्याला, म्हणजे 1 ते 3 एक पेअर, 1 ते 5 एक पेअर. त्यानंतर बघा आता नेक्स्ट 1 झाला, बरोबर आहे आपला. 12पासून बघा 12 13 14 भेटला का आपल्याला? भेटला, म्हणजे 12 ते 14 एक पेअर. त्यानंतर बघा आता 3पासून काउंट करा. 3 4 5 भेटला का आपल्याला? भेटला, म्हणजे 3 ते 5 एक पेअर भेटला. त्यानंतर 14पासून पुढं नाहीच, म्हणजेच आपल्याला किती पेअर भेटले? आपले टोटल 4 पेअर भेटले. म्हणजे ऑप्शन ह्याचा मग कुठला येणार आहे आपला? ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. स्टडी द फॉलोइंग information carefully and answer the given question. In the following question, assuming the given statement to be true, find which of the conclusion among given 5 conclusion is oblique are definitely true and then give your answer accordingly. काय सांगितले? दिलेले स्टेटमेंट सत्यच आहे असं आपल्याला गृहीत धरून खाली त्याच्या खाली कंक्लुजन दिलेत आपल्याला. ते कंक्लुजन कुठले ट्रू आहेत आपल्याला आणि कुठले फॉल्स आहेत ते सांगायचं आहे, बरोबर आहे. आता बघा आपल्याकडं 5 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय दिलेला आहे ओनली 1 फॉलोज, दुसरा ओनली 2 फॉलोज, तिसरा बोथ फॉलोज, चौथा आयदर ओर आणि 5वा नायदर नॉट. आता पहिलं स्टेटमेंट काय दिले बघा आपल्याला. L = I चेक करायचं आहे. L = I चेक करताना काय करायचं असतं? प्रत्येक वेळी L आणि I मध्ये
इज इक्वल टूचं चिन्ह आलं पाहिजे. आलं आहे का? यल आणि ओमध्ये आलं आहे, पण ओ आणि यल आयचा काय संबंध नाही, बरोबर आहे. त्यामुळं काय चेक करायचीच भानगड नाही. त्यानंतर बघा आता आयकडून आपली गाडी बघा आता कसा ॲरो आहे आपला, यल हित आहे असा ॲरो आहे. म्हणजे आयकडून आपली गाडी कुणीकडे चालली, यलकडे चालली, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला यल इज लेस दॅन आय असा दाखवायचा आहे आपल्याला. मग आता आयकडून यलकडे जायच्यासाठी आपल्याला गाडी कशी जाते बघा आता. आयकडून बघा, आयकडून यमपर्यंत गेली, बरोबर आहे. तिथं स्टेटमेंटचं ब्रेक झालं, कारण हे सेमिकॉलन आहे. असा सेमिकॉलन असेल तर स्टेटमेंट ब्रेक होतं. म्हणजे दुसरं जर सेमिकॉलन नंतर जर स्टेटमेंट दिलं ते वेगळं स्टेटमेंट असतं. आता आपण यमपर्यंत तर पोहोचलो आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा आता यमपर्यंत पोहोचलो तर यम कुठे आपला हित आहे. यमपासून नंतर जीपर्यंत जाता येते का, येते, बरोबर आहे. जे नंतर बघा आता जे कुठं आहे आपला हित आहे. आता जे नंतर यलकडं आपल्याला जायचं आहे. मग जे कुणीकडं फिरतोय इकडं रिटर्न फिरला. आपल्याला गाडी कशी काय फिरणार, पण आपल्याला फक्त काय करायचं आहे, कुणापासून कुणापर्यंत जाता येते का एवढंच चेक करायचं. आता जेपासून तरी एलपर्यंत जातच येते, पण जात असताना मला सांगा एक तरी सिंगल सिम्बॉल भेटला का आपल्याला, असा नाही भेटला, बरोबर आहे. फक्त ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूचा सिम्बॉल भेटला आपल्याला. मग आता काय करायचं अशा वेळी, म्हणजे दोन्ही पण स्टेटमेंट काय येणार आहेत, रॉंगच येणार आहे. मग रॉंग आल्यानंतर मी काय सांगितलं, आयदर ऑरची कंडिशन चेक करायची. आता बघा इथं यल आय आहे आणि इथं पण यल आय आहे. मग आता आपल्याला कंबाईन केल्यानंतर काय भेटणार आहे, यल इज लेस दॅन इक्वल टू आय. मग आता आपल्याला आयकडून यलकडं त्या माध्यमातून जाता येते का, येते. यलपासून यमपर्यंत, यमपासून जेपर्यंत आणि जेपासून पुन्हा नंतर यलपर्यंत जाता येते. म्हणजे ह्याचा ऑप्शन नंबर आयदर ऑर येणार, म्हणजे ऑप्शन नंबर डी येणार. नेक्स्ट काय काय चेक करायचं आपल्याला, केकडून आयकडं जायचं आहे, बरोबर आहे. आता बघा के कुठं आहे आपला, हित आहे, बरोबर. केपासून आपण एचकडं तर गेलो, बरोबर आहे. आणि नंतर एचपासून आपण कोणीकडे गेलो, आयकडे गेलो, बरोबर आहे. एचपासून आयकडे गेलो आणि आपल्याला प्रत्येक वेळी तेच चिन्ह भेटलं, म्हणजे हे तर काय होणार आहे, बरोबरच येणार आहे. नेक्स्ट पुन्हा काय सांगितलं आहे, झेडकडून आपल्याला कोणीकडे जायचं आहे, बीकडे जायचं आहे, बरोबर आहे. आपला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये झेड कुठं आहे आपला, हित आहे, बरोबर आहे. मग झेडकडून आपण कुणीकडे तर जाऊ शकणार आहे का, नाही. कारण झेडकडून डायरेक्ट इकडे जायचं म्हणलं तर डायरेक्ट लगेच गाडीच आपली आडवं चालू कोण ना कोण. त्यामुळे आपण काय झेडपासून कुठंच जाऊ शकत नाही, म्हणजे हे काय होणार आहे, रॉंग होणार आहे. म्हणजे ह्याचा पर्याय कुठला येणार, मग ओनली वन फॉलोज, म्हणजेच ऑप्शन नंबर ए येणार. नेक्स्ट यमकडून आपल्याला टीकडं जायचं आहे, बरोबर आहे. आता यमकडून टीकडं बघा, आता मला सांगा यम कुठं आहे आपला, हित आहे, बरोबर आहे. यमकडून आपल्याला मग टीकडं जाण्यासाठी आपल्याला इकडंच ॲरोनं जावं लागणार आहे, बरोबर आहे. यमकडून त्या ॲरोनं जाता येते का आपल्याला, नाही. लगेच आपण थटलो, यनपाशीच थटलो, आपल्याला आडवाच आला, बरोबर आहे. त्यामुळे ते तर फॉलो होऊ शकत नाही. त्यानंतर बघा आता टीकडून आपल्याला कुठं जायचं आहे, यनकडं जायचं आहे, बरोबर आहे. आता टी कुठं आहे आपला, हित आहे, आणि यन कुठं आहे आपला, हित आहे, बरोबर. आता मला सांगा टीपासून झेडपर्यंत गेलो, झेडपासून आयपर्यंत गेलो आणि नंतर स्टेटमेंटचा ब्रेक झाला, पण आपल्याला आयनं पुन्हा कंटिन्यू करता येते, आयपासून यनपर्यंत जाता येते. आणि प्रत्येक वेळी आपल्याला टी ग्रेटर दॅन इक्वल टू यन असं चिन्ह भेटले. आपल्याला इज इक्वल टू पण चिन्ह जरी असलं तरी पण ते बरोबरच असतं. म्हणजे ह्याचं काय येणार, ओनली टू फॉलोज, म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन, एफकडून एकडं जायचं आपल्याला. आता एफ कुठं आपला, हित आहे, आणि ए कुठं आपला, हित आहे. आपल्याला काय स्टेटमेंट दोन दोन दिलेली नाहीत, आता एकच स्टेटमेंट दिले. डायरेक्ट आपल्याला गाडी जाता येते बघा. आता एफकडून डीपर्यंत गेलो, पण डीपासून काय झालं आपल्याला, ब्रेक झाला, कारण सी आणि डीच्यामध्ये आडवा बाण आला आपल्याला, म्हणजे हे तर सत्य होऊ शकत नाही. आता बघा सीकडून आपल्याला झेडकडं जायचं आहे, बरोबर. सीपासून बघा डीपर्यंत आपण जातो आहे, डीपासून एफपर्यंत जातो आहे, पण एफ पशी आपल्याला काय झालं, एफ आणि आयच्यामध्ये आपल्याला असं आडवं चिन्ह भेटलं, म्हणजे ती पण असत्य होतं आहे. आणि आपल्याला एफ ए आणि सी झेड हे वेगवेगळे कॅरेक्टर आहेत, त्यामुळं आयदर ऑर पण चेक करायचं नाही. म्हणजे ह्याचा ऑप्शन नंबर काय येणार आहे मग आपला, नायदर नॉर येणार, म्हणजे ऑप्शन नंबर ई. नेक्स्ट
टीकडून आपल्याला ईकडे जायचं आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूच्या साह्यानं. बघा आता टीकडून आपण कुठंपर्यंत गेलो, यसपर्यंत तर गेलो, बरोबर. यसकडून कुठे गेलो, नंतर केकडे गेलो, बरोबर आहे. आणि केकडून नंतर कुठं गेलो आपण, ईकडे गेलो, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वेळी जाता येते आणि प्रत्येक वेळी तसला सिम्बॉल आहेच आपल्याकडं, म्हणजे ते पहिलं काय झालं, ट्रू झालं. नेक्स्ट बघा आता यलकडून आपल्याला कुठं जायचं आहे, ओकडं जायचं आहे, बरोबर आहे. यलकडून ओकडं जात असताना बघा आता यल कुठं आपला हित आहे, यलकडून कुठं जातो आपण, केकडं जातो, बरोबर. आणि के करून बघा आता स्टेटमेंटचा इथं काय झालं आहे, ब्रेक झाला आहे. केपासून पुन्हा आपल्याला ओकडं जाण्यासाठी कसं जावं लागणार आहे, असं. म्हणजे केपासून यसकडं, यसपासून ओकडं, म्हणजे हे पण आपल्याला जाता येते. म्हणजे ह्याचं काय येणार, बोथ कन्क्लुजन आर ट्रू. बोथ कन्क्लुजन आर ट्रू म्हणजेच ऑप्शन नंबर सी येणार. नेक्स्ट बीकडून आपल्याला यलकडं जायचं आहे, बरोबर आहे. बी कुठं आहे आपला, पहिल्यांदाच दिला आहे. आणि यल कुठं आपला हित आहे, बरोबर. पण बीकडून आपण कुणीकडेच जाऊ शकत नाही, कारण बीला डायरेक्ट तुम्ही असं चाललाव तरी आपल्याला डायरेक्ट ॲरो आडवाच भेटला आहे, त्यामुळे आपण ते फॉलोच करू शकत नाही. त्यानंतर बघा आता म्हणजे पहिलं तर काय झालं, रॉंग झालं. आता यसकडून आपल्याला कुठं जायचं आहे, सीकडं जायचं आहे, बरोबर आहे. आता बघा यसकडून आपल्याला सीकडं जात असताना यसपासून एक्सपर्यंत गेलो, त्यानंतर स्टेटमेंट ब्रेक झालं, पण आपल्याला नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये एक्स आहेच. एक्सपासून यलपर्यंत पोहोचलो, यलपासून ओपर्यंत पोहोचलो, नंतर अजून सेमिकॉलन म्हणजे स्टेटमेंट ब्रेक झालं. पण ओपर्यंत आपण पोहोचल्यामुळे ओपासून पुन्हा पीपर्यंत पोहोचलो आणि पीपासून आपण सीपर्यंत पोहोचलो, म्हणजेच आपण सीपर्यंत पोहोचू शकतो यसकडून. आणि आपल्याला ॲटलिस्ट एक तरी चिन्ह भेटायला पाहिजे होतं, ते पण भेटले आपल्याला, म्हणजेच हे काय येणार, ओनली टू फॉलोज येणार. नेक्स्ट एचकडून आपल्याला कुठीकडे जायचं आहे, जीकडून जीकडं जायचं आहे, बरोबर आहे. आता बघा एच कुठं आहे आपला, हित आहे. एचकडून आपण केकडे गेलो, केपासून आपण यलकडे गेलो, सेमिकॉलन झाल्यामुळे पुन्हा स्टेटमेंट ब्रेक झालं, पण आपण यलकडून पुन्हा नंतर आयकडं आणि आयकडून आपल्याला जीकडे गेलो आणि आपल्याला एक तरी चिन्ह ॲटलिस्ट भेटायला पाहिजे होतं, ते पण भेटले, म्हणजे हे काय होणार आहे, ट्रूच होणार आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय चेक करायचं आहे, केकडून आपल्याला बीकडं जायचं आहे. के कुठं आहे आपला, इथं आहे, बरोबर. पण केकडून बीकडं जाता येते, बघा तुम्ही केपासून यलपर्यंत गेला, यलपासून आय जी बी असं जाता आलं, पण आपल्याला काय पाहिजे होतं, प्रत्येक वेळी तेच चिन्ह पाहिजे होतं. म्हणजे एक तर हे तर नाहीतर इज इक्वल टू, ह्या दोन्ही व्यतिरिक्त दुसरं कुठलंच सिम्बॉल चालत नाही. पण के आणि यलमध्ये आपल्याला सिंगल सिम्बॉल भेटला आहे, त्यामुळे हे काय होणार, रॉंग होणार. म्हणजे ह्याचं आन्सर काय येणार, ओनली वन फॉलोज. नेक्स्ट क्वेश्चन Direction 31 to 35. Study the following information carefully and answer the given questions. Eight person P, Q, R, S, T, U, V and W are sitting around a circular table facing center but not necessarily in the same order. ऑल ऑफ देम सीट ॲट इक्वल डिस्टन्स बिटवीन इच अदर. काय सांगितले, 8 व्यक्ती ह्या गोलाकार बसलेत म्हणून सांगितले आणि त्या सगळ्या सेंटरकडे बघतात म्हणून सांगितले आणि सगळे इक्वल डिस्टन्सनं बसलेत म्हणून सांगितले. आता बघा आपल्याला काय करायचं, आपण दोन पॉसिबिलिटी काढून घ्यायच्या. 2 persons आर सिटिंग बिटवीन पॉईंट पी अँड डब्ल्यू. बघा आता मग पॉईंट पी आपण कुठं पण एक पॉईंट घेऊया, पी इथे घेतला. मग काय करू आपण, पहिल्या कंडिशनमध्ये आपण डब्ल्यू 2च्या गॅपनं काय करू, आपण डब्ल्यू इथं देऊ आणि 2 नंबरच्या कंडिशनमध्ये काय करू, आपण डब्ल्यूला इकडच्या साईडला घेऊया. त्यानंतर काय सांगितलं, यस इज सेकंड टू लेफ्ट ऑफ आर. आता यस आहे तो आरच्या सेकंड लेफ्टला म्हणून सांगितलं, म्हणजेच आपण ते कच्चं मांडून घेऊया. बघा आता नाहीतर काय करा, डायरेक्ट यस हा सेकंड लेफ्ट ऑफ आर सांगितलं आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय करायचं आपण आता कुठं कुठं मांडू शकतो. बघा आता यसला हिथं जर काउंट केली जागा, तर इकडच्या साईडनं सेकंड लेफ्ट घ्यायचं म्हटलं तर डब्ल्यू बसला आहे, आपण तिथं घेऊ शकत नाही, बरोबर. त्यानंतर बघा आता यसला आपण इथं घेतला तर आरला आपल्याला इथं जागा आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा आता यसला अजून कुठे घेऊ शकतो, आपण इथं घेतला तरी आरला जागा आहे का, आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा किंवा काय करू, आपण लगेच नको मांडायला, हे तोपर्यंत कच्चंच मांडून घेऊ. त्यानंतर काय सांगितलं, यू अँड व्ही आर सिटिंग अपोजिट टू इच अदर.
यू आणि व्ही काय आपला एकमेकाच्या अपोजिट आहेत. त्यानंतर काय सांगितलं, क्यू इज सेकंड टू राईट ऑफ यू. क्यू आहे तो तुमचा काय यूच्या सेकंड राईटला. त्यानंतर काय सांगितलं, टी इज नॉट अ नेबर ऑफ क्यू अँड डब्ल्यू. टी हा तुमचा कुणाचा शेजारी नाही म्हणून सांगितलं, क्यू आणि डब्ल्यूचा शेजारी नाही. त्यानंतर यस इज नॉट अपोजिट टू डब्ल्यू. यस हा तुमचा डब्ल्यूच्या अपोजिट नाही. बरोबर, हे पण काढून घेतलं. आता स्टार्ट करताना आपल्याला बघा आपल्याला कसं करावं लागणार आहे. आपल्याला बघा यस हा तुमचा डब्ल्यूच्या तर अपोजिटला नाही म्हणून सांगितलं आहे. बरोबर, म्हणजे यसची पोझिशन ही तरी येऊ शकत नाही. बरोबर, मग यसला राहिले किती जागा बघा आपल्या. यसला समजा हिथं आपण केला तर आताच बघितलं होतं की यस तिथं तर येऊ शकत नाही. बरोबर, त्यानंतर बघा आता यसला हिथली जागा दिली तर आरला आपण जागा कुठं देऊ शकतो आहे, इथं देऊ शकतो आहे. बरोबर, त्यानंतर 2 नंबरच्या कंडिशनमध्ये बघा, पण 2 नंबरच्या कंडिशनमध्ये म्हणजे ह्याच कंडिशनमध्ये अजून यस आरला जागा राहतात का बघा बरं. राहतात आपल्या. यसला समजा इथं दिला तर आर कुठं राहते मग आपला इथं राहते. बरोबर, त्यानंतर बघा आता अजून यसला इथं दिलं तरी आरला इथं आपल्याला जागा आहेच. बरोबर, म्हणजे ह्याच्या 3 कंडिशन वाढतात. बरोबर, म्हणजे आपण डब्ल्यू आणि पी कडून स्टार्ट करण्यापेक्षा अजून एक इन्फॉर्मेशन आपल्याला तिघांच्या बाबतीत माहीत होती डायरेक्टच. ती कुठं माहीत होती बघा आता. डायरेक्ट आपल्याला यू व्हीची माहीत होती आणि यूच्या सेकंड राईटला क्यू आहे हे माहीत होतं. आपण काय करू, यू व्हीची काढून घेऊ. यूला आपण इथं देऊया दोन्ही पण कंडिशनमध्ये आणि व्हीला फक्त त्याच्या अपोजिटच द्यायचा म्हणजे व्हीला इथं घेऊन घ्या. आणि यूच्या सेकंड राईटला आपल्याला क्यू दाखवायचा होता म्हणजे यूच्या सेकंड राईटला क्यू कुठे येणार, इथे येणार. 2 नंबरच्या कंडिशनमध्ये पण कुठे येणार, इथे येणार. म्हणजे ही कंडिशन आपली मांडली आणि ही पण कंडिशन मांडली आपली. बरोबर आहे. आता बघा आपल्याला आत्ता काय करायचं होतं, आपल्याला यस हा आपला आरच्या सेकंड लेफ्टला दाखवायचा होता. मग आता बघा यस आपला कुठं दाखवू शकतो आपण, यस इथं आणि आर इथं, ही एक कंडिशन होऊ शकते. बरोबर आहे. त्यानंतर बघा आता यस इथं होऊ शकतो आहे आणि आर इथं असं पण होऊ शकते. बरोबर आहे. आणि अजून एक कंडिशन काय होऊ शकते आपल्याला, यसला यस इथं होऊ शकतो आणि आर इथं होऊ शकते. म्हणजे ही 3 पॉसिबिलिटी होणार आहेत आपल्या. बरोबर, मग ते आपण काय करायच्या, आतापर्यंत तर आपल्या 2च पॉसिबिलिटी आहेत. बरोबर, मग एक पॉसिबिलिटी अजून वाढते ती पण आपण काढून घेऊया. बघा आता हे आपला इथं झाला, यू इथं, क्यू इथं. आपल्या पॉसिबिलिटी कुठल्या कुठल्या होत्या बघा. आता यस आहे तो आपला आरच्या सेकंड लेफ्टला दाखवायचा होता. यस आपला इथे गेला, आर समजा इथे गेला, चालते. बरोबर, त्यानंतर बघा आता यसला आपण इथं घेतला 2 नंबरच्या कंडिशनमध्ये आणि आरला आपण कुठे घेतला, इथे घेतला, ते पण चालतं. त्यानंतर बघा आता यसला इथे घेतला तर चालते आणि आरला आपण इथे घेतला तर चालते. बरोबर, आणि अजून एक बघा आपल्याला यस इथं आणि आर इथं असं पण होऊ शकते. म्हणजे ती पण एक पॉसिबिलिटी काढून घेऊया आपण. ती कुठं काढू आपण आता, इथं काढू वाटल्यास. नाहीतर हे आपलं मांडूनच घेतलं, हे आपण खोडून टाकूया. ही कंडिशन आपल्या मांडलेली आहेत, त्याच्या जागी आपण 4थी कंडिशन करूया. ती कॉपी करताना ह्याचंच करायचं, यू इथं, क्यू इथं आणि व्ही इथं. बरोबर, ह्याच्या व्यतिरिक्त आपण यसला अजून कुठे घ्यायचं होतं, आपलं यसला इथं आणि आरला इथं घ्यायचं होतं. बरोबर, आता मला सांगा यस आणि नाही पी आणि डब्ल्यूमध्ये 2% गॅप होता आपला. बरोबर, बघा आता आपल्याला अजून काय सांगितलं होतं, टी हा तुमचा क्यूचा शेजारी येत नाही. आता बघा मला सांगा डब्ल्यू आणि पीमध्ये आपल्याला काय पाहिजे, 2चा गॅप पाहिजे. बरोबर आहे, डब्ल्यू आणि पीमध्ये. आता बघा मला
ह्या कंडिशनमध्ये मला सांगा डब्ल्यू आणि पीला आपल्याला जागा कुठल्या राहिल्यात, ह्या तिन्हीपैकीच आपण देऊ शकतो. मग 2च्या गॅपचं जागा येते का, नाही आहेत, म्हणजे ही कॅन्सलच झाली. आता बघा 2च्या गॅपनं जागा म्हटलं तर आपल्याला डब्ल्यूला आणि पीला कुठली जागा आहे, ही एक जागा आहे आणि ही एक जागा आहे. पण डब्ल्यू हा एसच्या अपोजिट साईडला येत नाही म्हणून सांगितलं होतं, बरोबर आहे. मग एसच्या अपोजिटला डब्ल्यू येत नाही म्हणजे एस कुठं, डब्ल्यू कुठं आला, हिथं आला, आणि पी कुठं आला, हिथं आला. पण आपल्याला नाही इलाजानं टीला आपल्याला हिथं मांडावं लागणार, आणि तो टी आहे तो तुमचा डब्ल्यूचा शेजारी नाही म्हणून सांगितलं होतं, म्हणजे ती पण कंडिशन काय झाली, कॅन्सलच झाली. त्यानंतर अजून बघा आता डब्ल्यू आणि पीला 2च्या गॅपनं जागा कुठं आहेत आपल्याला, हिथं या की ह्या दोन्हीची पण आहे आणि हिकडून पण आहे काउंट केलं तर बघायला. पण आता त्यातली मला सांगा हिथली डब्ल्यूची जागा येणार आहे का, तिथं नाही येणार आहे, बरोबर. त्यापेक्षा काय करायचं, सोप्पं आपल्याला काय जातं, क्यूच्या शेजारी आपला टी नाही म्हणून सांगितलं होतं, बरोबर आहे. क्यूच्या शेजारी टी नाही, मग टी आपला हिथं पण येत नाही आणि टी हिथं पण येत नाही. मग टीला एकच जागा राहते एस आणि आरच्या मधली, आणि ती जर जागा टीला जर तिथं दिली तर आता बघा डब्ल्यूला आणि पीला जी राहिलेली जागा आहे ती एकच्याच गॅपनं राहिलेली आहे, बरोबर आहे. त्यामुळे काय होणार आहे, ती पण कंडिशन कॅन्सल होणार आहे. आता बघा ह्या कंडिशनमध्ये लास्टच्या काय करायचं आपल्याला, एसच्या अपोजिट साईडला तर डब्ल्यू येत नाही, बरोबर आहे. मग डब्ल्यूला आणि पीला 2च्या गॅपची जागा कुठली राहिली आपली, हिथली एक राहिली आणि हिथली एक राहिली, बरोबर. पण त्यातली समजा जर डब्ल्यूला जर हिथली जागा दिली तर मग टीला नाही येईल जण आपल्याला डब्ल्यूच्या शेजारी बसवावं लागणार आहे. त्यामुळे काय करायचं, आपण डब्ल्यूला तिथली जागा द्यायची नाही, डब्ल्यूला काय करायचं, हिकडची जागा द्यायची आणि पीला हिथली जागा द्यायची आणि टीला उरलेली हिथली जागा द्यायची. म्हणजे ही अशा प्रकारे आपली अरेंजमेंट झाली. आता त्याच्यावर आधारित प्रश्न काय आहेत बघा. पहिला प्रश्न काय विचारला, हू सीट्स इमिडिएट लेफ्ट ऑफ टी. टीच्या इमिडिएट लेफ्टला मग कोण आहे आपला, पी आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी पर्सन सीट्स बिटवीन एस अँड आर व्हेन काउंटिंग फ्रॉम लेफ्ट ऑफ आर. आता आरची लेफ्ट कुठली असणार आहे, इकडच्या साईडची असणार आहे, बरोबर. एस आणि आरमध्ये किती पर्सन आहेत, एकच पर्सन आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, if V and Q are interchange their position, then who sits second to left of V. V आणि Qनं जर इंटरचेंज केली त्यांची पोझिशन, म्हणजे V आहे तो तुमचा हिथं आला आणि Q आहे तो तुमचा कुठे गेला, हिथं आला, तर व्हीच्या सेकंड लेफ्टला कोण आहे असं विचारलं, बरोबर आहे. आपला व्ही आता कुठं झाला आहे, हिथं आला आहे क्यूच्या जागी, तर व्हीच्या सेकंड लेफ्टला कोण आहे, मग आपला यू आहे. यू म्हणजे ऑप्शन नंबर सी. त्यानंतर बघा आता नेक्स्ट, व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑब्लिक आर ट्रू. खालीलपैकी कुठलं विधान सत्य आहे असं विचारलं. पी सीट्स अपोजिट टू क्यू. पी हा क्यूच्या अपोजिटला आहे का, आहे. नेक्स्ट, एस इज इमिडिएट लेफ्ट ऑफ क्यू. यस हा इमिडिएट राईट ऑफ क्यू आहे, आपल्याला लेफ्ट विचारला आहे त्याने, नाही. त्यानंतर व्ही अँड डब्ल्यू आर इमिडिएट नेबर. व्ही आणि डब्ल्यू शेजारी शेजारी आहेत का, नाही. यू आणि डब्ल्यू शेजारी शेजारी आहेत, त्यामुळे ते पण रॉंग आहे. म्हणजे ओनली वन फॉलोज, म्हणजे ओनली वन इज ट्रू, म्हणजे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, इफ all the person are made to seats according to alphabetical order starting from P in anti-clockwise direction, then how many person remain unchanged from their previous position excluding P. काय विचारले आपल्याला, जर समजा आपण हे घड्याळ आहे असं गृहीत धरा, हे घड्याळ आहे असं गृहीत धरा. आता घड्याळ कसं फिरतं आपलं, हे असं, ह्याला क्लॉकवाईज म्हणायचं, आणि हे असं म्हणजेच काय झालं, मग अँटी क्लॉकवाईज झालं, बरोबर. मग तसंच आपल्याला अँटी क्लॉकवाईज जायचं आहे, पीपासून स्टार्ट करायचं, आणि पीपासून काय करायचं, ए बी नुसार आपल्याला क्रम लावायचे आहेत. जर पीला जर वगळता असे किती मग राहणार आहेत की त्यांची पोझिशन आहे ते त्याच ठिकाणी राहणार आहे. आता पीपासून काउंट करा बघा. आता पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, बरोबर व्हीला व्ही मॅच झाला. त्यानंतर व्ही, डब्ल्यू, डब्ल्यू नाही,
त्यानंतर म्हणजे व्हीला व्हीच फक्त मॅच झाला आहे, म्हणून त्याचा मग ऑप्शन काय येणार मग आपला एकच येणार. कारण जर पी जर धरला असता तर पण पीचा पण पेअर झालाच असता, पण त्यांनी काय केले, पीला धरायचं नाही असं सांगितलं आपल्याला, म्हणजेच त्याचा ऑप्शन मग काय येणार, मग ऑप्शन नंबर 1, एकच पेअर भेटले आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन, डायरेक्शन सेन्स. बरं, पॉईंट सी इज 10 मीटर नॉर्थ ऑफ पॉईंट डी. सी हा डीच्या 10 मीटर नॉर्थला आहे. त्यानंतर पॉईंट एफ इज 12 मीटर ईस्ट ऑफ पॉईंट डी. आता डी पण आपल्याला माहीत आहे, मग त्याच्या एफ काय ईस्टला आहे, किती 12 मीटर. त्यानंतर बघा आता जी इज 5 मीटर नॉर्थ ऑफ एफ. जी हा 5 मीटर नॉर्थ ऑफ एफ आहे. हां, जीची लाईन बघा आता थोडीशी आखूड काढली का, तर सी आणि डीमध्ये आपल्याला 10 मीटर अंतर दिलं होतं, बरोबर आहे, आणि हे पण व्हर्टिकलच आहे, पण हे 5 आहे, म्हणजे त्याच्या निम्मी लाईन आली पाहिजे. त्यानंतर अँड 6 मीटर ईस्ट ऑफ एच, बरोबर आहे, एचच्या काय आहे 6 मीटर ईस्टला आहे म्हणून सांगितलं, म्हणजे एचच्या जी ईस्टला आहे, म्हणजेच काय येणार आहे मग एच कुठे येणार, इथे येणार. आता बघा टोटल खालची लाईन डी एफची किती आहे 12 आहे, म्हणजे एच काय केला बरोबर निम्म्यात काढला. त्यानंतर काय सांगितले, पॉईंट आय इज 12 मीटर ईस्ट ऑफ पॉईंट जे अँड 10 मीटर साऊथ ऑफ पॉईंट एच. आता एचपासून काय आपल्याला 10 मीटर साऊथला आहे, कोण आय आहे, 10 मीटर साऊथला एचपासून, म्हणजेच कुठं आला मग हे 12 आहे, एचपासून बरोबर खाली कोण आहे आय आहे, बरोबर आहे, पण 10 मीटर आहे, मग त्यातलं 5 तर हिथंच कवर झाले, बरोबर आहे, मग राहिलेलं 5 कुठं असणार आहे, हिथं असणार आहे. आणि काय सांगितले, आय आहे तो 12 मीटर ईस्ट ऑफ जे आहे म्हणून सांगितले, म्हणजे जेच्या काय आपल्या ईस्टला आहे 12 मीटर, बरोबर आहे, म्हणजे आय हा जेच्या ईस्टला 12 मीटर आणि 10 मीटर साऊथ ऑफ एच, एचपासून 10 मीटर साऊथला, बरोबर आहे. आता बघा मग त्यातलं हिथलं ह्या 12चं पण डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, हे दोन्ही सेमच असणार आहे, 6चाच असणार आहे, बरोबर आहे, म्हणजेच ही डी पॉईंट कुठं असणार आहे, बरोबर जे आणि आयचा मिड पॉईंट असणार आहे, म्हणजे इकडं पण 6च असणार आहे आणि इकडं पण किती असणार आहे 6च असणार आहे, बरोबर. पण आता प्रश्न अकॉर्डिंगली आपल्याला मार्क करायचे. बघा आता पहिला प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन पॉईंट सी अँड जे. सी आणि जेमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स विचारले, म्हणजे हे डिस्टन्स. बघा आता आपल्याला काटकोन मग कुठं झाला, इथं झाला, बरोबर. हाईट किती आहे बघा बरं टोटल, ही सी डीमधलं 10, बरोबर आहे, आणि हे किती आहे 5, टोटल किती झालं मग 15. 15चा वर्ग 15चा वर्ग प्लस आडवं किती आपल्याला हॉरिझॉन्टल 6, 6चा वर्ग इज इक्वल टू काय होणार आहे सी जेचा वर्ग. 15चा वर्ग किती 225 प्लस 6चा वर्ग किती 36 बरोबर सी जेचा वर्ग, म्हणजेच किती झाला 11 हाताला 1 आणि 4 आणि 2 6 आणि इथं 2, म्हणजेच 261 सी जेचा वर्ग, बरोबर आहे. मग आता 261चं वर्गमूळ निघते का नाही निघत, म्हणजे सी जे इज इक्वल टू काय असणार आहे रूटमध्ये 261 असणार, रूटमध्ये 261 म्हणजे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ आय विथ रिस्पेक्ट टू पॉईंट जी. आय कुठं आहे आपला हिथं आहे आणि जी कुठं आहे आपला हिथं आहे, बरोबर. मग जीच्या कुठल्या डायरेक्शनला आहे आय खाली साऊथ वेस्टला, बरोबर आहे, साऊथ वेस्ट म्हणजे ऑप्शन नंबर ई. नेक्स्ट क्वेश्चन, डायरेक्शन, स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन गिव्हन बिलो. आपल्याला काय दिलेत 5 नंबर दिलेत, बरोबर आहे 3-3 डिजिटचे. आता त्याच्यावर आधारित क्वेश्चन आहेत. दिलेले संख्या आपण काय केल्या इकडच्या साईडला मांडून घेतल्या,
बघा आता पहिला प्रश्न काय विचारला, इफ द डिजिट्स इन ईच नंबर आर अरेंज्ड इन डिसेंडिंग ऑर्डर देन व्हिच ऑफ द फॉलोइंग नंबर विल बी थर्ड हायेस्ट. काय सांगितले, त्यांच्यातले डिजिट्स काय करायचे आहेत आपल्याला, डिसेंडिंग ऑर्डरनं मांडायचे आहेत. म्हणजे 532चं डिसेंडिंग ऑर्डर काय होणार, 532च राहणार, कारण 5 सगळ्यात मोठा आहे, त्याच्यानंतर 3 आहे आणि त्याच्यानंतर 2 आहे, बरोबर आहे, उतरत्या क्रमानं. आता ह्या 427मध्ये काय होणार आहे मग आपलं 7 4 2 असं होणार आहे, बरोबर आहे. आणि 248मध्ये काय होणार आहे 8 4 2 असं होणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या संख्या रिप्लेस करत बसायच्या नाही, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरनं मांडतच बसायचे नाही. काय करायचं आपल्याला, आपण हायेस्ट नंबर विचारला आहे, बरोबर आहे, थर्ड हायेस्ट विचार. आता हायेस्ट नंबर आपण डिसाईड कशावरनं करणार आहे, त्याच्या 1 नंबरच्या आकड्यावरनं करणार आहे, बरोबर आहे. 1 नंबरचा आकडा मग सगळ्यात मोठा कोणाचा आहे बघा, आपण सगळ्यात मोठा डिजिटच असणार आहे बघा. इथं एक 8 आहे, त्यानंतर ह्यात पण 8 आहे आणि ह्यात पण 8 आहे, बरोबर आहे. मग 8 8 8 तिन्हीत पण आहे, पण त्यात पण मोठं कोण बघा. आता आपलं ह्याची डिसेंडिंग ऑर्डर मांडली तर ह्या 386ची तर काय येणार आहे 8 6 3 येणार, बरोबर आहे. ह्याची जर मांडली तर किती होणार आहे 248ची 8 4 2 होणार, बरोबर आहे. आणि त्यानंतर 148ची काय होणार आहे आपली 8 4 1 होणार आहे, बरोबर आहे. मग आता थर्ड हायेस्ट विचारलं आहे, फर्स्ट हायेस्ट नंबर कुठला झाला, म्हणजे सगळ्यात मोठ्याकडून पहिला कुठला झाला 863. मोठ्याकडून 2 नंबर म्हणजे सेकंड हायेस्ट म्हणायचं त्याला 842. आणि मोठ्याकडून तिसरा म्हणजेच त्याला थर्ड हायेस्ट म्हणायचं 841. पण आपल्याला ओरिजिनल नंबर कुठला झाला त्यातला मग 148, कारण त्याचं रूपांतर आपण 841मध्ये केलं. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट, if all the number are arranged by ascending order from left to right end, then which of the following number is second from the right end. बरोबर, सगळे दिलेले जे नंबर आहेत आपल्याला, आता होल नंबर ते काय करायचं आपल्याला ॲसेंडिंग ऑर्डरनं म्हणजे चढत्या क्रमानं मांडायचे. कोणीकडून, लेफ्टकडून राईटकडं. तर राईटकडून सेकंड नंबर कुठला येईल विचारले, बरोबर. आता आपण मला सांगा, ॲसेंडिंग ऑर्डरनं असं म्हणतोय आपण, लेफ्ट ही बाजू आहे आणि राईट कुठली बाजू आहे, ही बाजू आहे. म्हणजे सगळ्यात लोवेस्ट नंबर तर इकडे येणार आहे आणि सगळ्यात हायेस्ट नंबर तर इकडेच येणार आहे, बरोबर आहे. आता मला सांगा, आपल्याकडे नंबर टोटल किती दिलेत, आपल्याकडं 5च दिलेत, बरोबर आहे. 532 427 248 386 148. मग मला सांगा, राईटकडून आपल्याला काय विचारलं आहे, सेकंड नंबर विचारला आहे, बरोबर आहे. म्हणजे हे आपल्याकडं 5 नंबर आहेत असं गृहीत धरा, त्यातला ही नंबर आपल्याला विचारला आहे. आता सगळ्यात हायेस्ट नंबर आपला लास्ट येणार आहे, बरोबर आहे, कारण आपण ॲसेंडिंग ऑर्डरनं म्हणतो लेफ्टकडून राईटकडं. आणि 2 नंबरचा हायेस्ट नंबर आपला 2 नंबरला येणार आहे इकडून राईटकडून. बघा, सगळ्यात मोठा आकडा कोण आहे आपल्याकडं 532. म्हणजे ती 532 काय असणार आहे, लास्टच असणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोण असणार आहे, मग त्याच्या बिलो कोण आहे, त्याच्या 427 आहे. म्हणजेच इथं काय असणार आहे आपला 427च असणार आहे. म्हणजे आपल्याला मांडत बसायचं नाही, आपल्याला डायरेक्ट काय करायचं आहे, तिथं त्यांच्याकडेच बघायचं आणि त्यात सगळ्यात हायेस्ट राईट बाजूला असणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लोवेस्ट असणार आहे. म्हणजे 427 आन्सर येणार. 427 म्हणजेच ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन, if third digit of third lowest number is divided by second digit of second highest, then what will be the resultant answer. काय सांगितलं आहे, 3 नंबरचा लहानातला लहान, 3 नंबरचा लहान संख्या आहे ना, त्याचा थर्ड डिजिट घ्यायचा. आता सगळ्यात लहान कोण आहे आपलं 148. 2 नंबर लहान कोण आहे आपलं 248, बरोबर आहे. आणि 3 नंबरला लहान कोण आहे आपलं 386. त्यातला काय सांगितलं आहे, थर्ड डिजिट फक्त घ्यायचा. थर्ड डिजिट काय आहे 386चा 6 आहे. त्याला काय करायचं आहे, कुणी भागायला सांगितले, सेकंड डिजिट ऑफ सेकंड हायेस्ट नंबर. आता सगळ्यात हायेस्ट नंबर आपला कुठला आहे 532. मग त्याच्यानंतर कोण आहे 427. म्हणजे हा पहिला नंबर आहे हायेस्टकडून, हा 2 नंबर आहे हायेस्टकडून. मग त्यातला 2 नंबर हायेस्टकडून घ्यायचा होता, पण त्यातला कितवा सेकंड नंबर घ्यायचा होता, म्हणजेच सेकंड डिजिट घ्यायचा होता. म्हणजे 427 मधलं सेकंड डिजिट कोण आला 2 आला, बरोबर. त्या 2नं काय करायचं आहे, ह्याला भागायचं आहे. म्हणजे 6ला 2नं भागलं तर काय रिझल्टंट विचारलं होतं, 6 भागिले 2 मग किती येणार आहे 3 येणार. म्हणजे ऑप्शन नंबर डी.
नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट विल बी रिझल्टंट ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ लास्ट 2 डिजिट्स ऑफ हायेस्ट नंबर अँड लास्ट 2 डिजिट्स ऑफ लोवेस्ट नंबर. काय सांगितले, सगळ्यात हायेस्ट नंबरचे लास्ट 2 डिजिट्स आणि सगळ्यात लोवेस्ट नंबरचे काय करायचे, लास्टचे 2 डिजिट घ्यायचे आहेत आणि ह्या चौघांचा मिळून गुणाकार किती येते असा विचारला आहे आपल्याला. सर्वात हायेस्ट कोण आहे आपला, 532 आहे, बरोबर आहे. मग 532चे लास्टचे 2 डिजिट कुठले आहेत, 3 आणि 2. आणि सगळ्यात लोवेस्ट डिजिट कोण आहे आपला, 148, बरोबर आहे. सगळ्यात लोवेस्ट संख्या 148. त्याचे पण काय करायचे, लास्टचे 2 डिजिट घ्यायचे आहेत, म्हणजेच 4 आणि 8. आणि ह्या चौघांचा गुणाकार काय येतो विचारला, बरोबर आहे. आता बघा, गुणाकार करत असताना काय करायचं, डायरेक्ट 4 दोन्ही 8 आणि 8 त्रिक किती झालं, 24, बरोबर आहे. काय झालं, 4 दोन्ही 8, 8 त्रिक 24 आणि 24 8 किती झालं, 192. म्हणजे 192 काय यायला पाहिजे होतं, आपलं ॲन्सर यायला पाहिजे होतं. म्हणजेच इथं ऑप्शन नाही, त्यामुळं नन ऑफ दीज येणार. नेक्स्ट, इफ 1 इज ॲडेड टू ऑल इवन डिजिट्स अँड 1 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम ऑल ऑड डिजिट्स विदिन अ नंबर, देन व्हिच ऑफ द फॉलोइंग नंबर विल बी थर्ड लोवेस्ट नंबर. काय सांगितलं आहे, दिलेल्या संख्येच्या प्रत्येक समसंख्येमध्ये एक ॲड करायचा आहे आणि विषम संख्येमधून एक वजा करायचा आहे. तर काय विचारलं, व्हिच ऑफ द फॉलोइंग नंबर विल बी थर्ड लोवेस्ट. तर त्यातला 3 नंबर लहानाकडून 3 नंबरचा संख्या कुठली येईल विचारलं, बरोबर आहे. आता आपण लहानाकडून इथं नंबर आपल्याला 3 डिजिटचे आहेत, बरोबर आहे. त्यातला हा एक डिजिट, हा एक डिजिट, हा एक डिजिट. आपण सगळ्यात काय करणार आहे, आपण ह्या नंबरवरूनच आपण डिसाईड करणार आहे, बरोबर आहे, हायेस्ट कुठला आणि लोवेस्ट कुठला. त्यात आता आपण ऑड इवन त्याच्यावरूनच म्हणजे डिसाईड करून टाकायचं. बघा आता इथं काय आपला ऑड आहे, ऑड म्हणल्यावर काय करायचं होतं, आपल्याला सबट्रॅक्ट करायचं होतं, बरोबर आहे. म्हणजेच ऑडमधनं ऑल ऑड डिजिट्स विदिन अ नंबर 1 काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. म्हणजे ह्याचं 432चं काय होणार आहे, डायरेक्ट ही 532चं काय होणार आहे, 400 काय तर समथिंग येणार आहे, बरोबर. ह्यातल्या बाकीच्या डिजिटला हातच लावायचा नाही हो. का तर आपल्याला ह्या डिजिटवरनं म्हणजे 3 नंबरच्या डिजिटवरनंच आपण ठरवतो ना लोवेस्ट कुठला आणि हायेस्ट कुठला. आता ह्याच्यामध्ये पण बघा, आता काय करायचं आहे, 4चं काय होणार, मग इवन डिजिट असल्यामुळे 1 ॲड करायचं, म्हणजे इथं काय होणार आहे, मग 5 होणार आहे. 500 किती तर समथिंग येणार आहे. त्यानंतर बघा आता 2 म्हणजे इवनच आहे, म्हणजेच इथं काय होणार, 300 काय तर समथिंग येणार. इथं ऑड आहे, ऑड असल्यावर काय करायचं होतं, वजा करायचं होतं, म्हणजे 200 आणि समथिंग काय तर. आणि त्यानंतर 1चं काय होणार आहे, 0 आणि समथिंग काय तर. आता सगळ्यात हायेस्ट कोण झाला आपला, 500 किती तर झाला. त्यानंतर कोण झाला, 400 किती तर झाला. आणि त्याच्यानंतर काय कोण झाला, 300 किती तर झाला. पण आपल्याला काय विचारलं, व्हिच ऑफ द फॉलोइंग नंबर विल बी थर्ड लोवेस्ट नंबर. आता सगळ्यात लोवेस्ट कोण असणार आहे, मग आपला 0 आणि 0च्या पुढं काय तर असणार आहे, तो असणार आहे. म्हणजे तिथं खरं तर दोनच डिजिटचा नंबर तयार होणार आहे, कारण 0ची तर काय किंमतच नसणार आहे तिथं. ही 48चंच काय तर पुढं एक ॲड होऊन येणार आहे, म्हणजे इथं 9 होणार आणि इथं 5 होणार, म्हणजे 59 होणार ह्याचा. आता बघा, सगळ्यात लोवेस्ट तर हीच झाला. 2 नंबर लोवेस्ट कोण झाला, ही 2 स्टार्ट होतो आणि 3 नंबर लोवेस्ट कोण झाला, 3 स्टार्ट होतो. म्हणजे 3 स्टार्ट होणारला थर्ड लोवेस्ट येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे पण त्याचं आपण कोणापासून केलं आहे ती तयार, 248पासून केलं आहे, बरोबर आहे. म्हणजे याचं ऑप्शन काय येणार, मग 248 येणार, म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द गिव्हन क्वेश्चन. आपल्याला कोडेड फॉर्मॅटमध्ये ब्लड रिलेशन दिले आहे, बरोबर आहे. आता भागाकाराचा अर्थ काय सांगितलं आपल्याला, सन, पी इज सन ऑफ क्यू. गुणाकाराचा पी इज सिस्टर ऑफ क्यू, म्हणजे पहिली व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीची सिस्टर आहे. प्लसचं चिन्ह काय झालं, पी इज ब्रदर ऑफ क्यू आणि मायनसचं पी इज मदर ऑफ क्यू, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू, आपण ते लिहून ठेवूया.
पी इज सन ऑफ क्यू. आता भागिलेचा अर्थ काय होतो आपला, एक मिनिट, हां, भागिलेचा अर्थ काय होतं, सन होतं. पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची सन आहे. त्यानंतर गुणुलेचा शिस्टर, गुणुलेची शिस्टर. त्यानंतर 3 नंबरला काय, प्लसचं ब्रदर, मायनसचं मदर. बरोबर. आता एवढं बघा डायग्राम. हाऊ इज टी रिलेटेड टू एस इन गिव्हन इक्वेशन. टी हा एसचा कोण लागते असं विचारले. बरोबर. आता टी गुणुले आर म्हणजेच टी आरची कोण असणार आहे मग, सिस्टर. त्यानंतर आर प्लस व्ही, प्लसचा अर्थ काय झाला, ब्रदर झाला. म्हणजेच कोण झाला, आर हा व्हीचा काय आहे, ब्रदर आहे. आणि व्ही मायनस एस, व्ही आहे ती एसची मदर आहे. मग मला सांगा आता टी एसची कोण झाली, आईची बहीणच. बरोबर आहे. आईचा हा आर भाव आहे आणि टी बहीण आहे. म्हणजे आईची बहीण म्हणजे कोण असते, अंट असते. म्हणजे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट, हाऊ इज एस रिलेटेड टू व्ही इन गिव्हन एक्सप्रेशन. बरोबर आहे. एस रिलेटेड टू व्ही. बरोबर आहे. आता बघा, एस आणि व्हीमध्ये डायरेक्ट भागाकाराचं चिन्ह दिले. एस हा, व्ही हा एसचा मुलगा आहे म्हणून दिले. बरोबर आहे. व्ही हा एसचा मुलगा आहे. आणि त्यानंतर बघा, आर आणि व्हीच्या बाबतीत काय दिलं तर मायनस चिन्ह दिलं तर, म्हणजे आर आहे ती तुमची काय आहे, मदर आहे. कुणाची, व्हीची. बरोबर आहे. व्हीची मदर. मग आता एसचा पण व्ही मुलगा आहे आणि आरचा पण मुलगा आहे. म्हणजे ही दोघं कोण असणार आहेत, नवरा बायको असणार. मग त्यातला आरचं जेंडर माहीत आहे, मायनस आहे. तर एसचं काय असणार आहे मग, प्लस असणार आहे. तर त्यांनी काय विचारलं, एस इज रिलेटेड टू व्ही. मग एस हा व्हीचा कोण लागणार आहे, फादरच लागणार. म्हणजे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ इज एस रिलेटेड टू टी इन गिव्हन एक्सप्रेशन. आता टी प्लस आर म्हणजेच कोण झाला, टी हा भाऊ झाला आरचा. त्यानंतर आर मायनस व्ही, मायनसचा अर्थ काय होतं, मदर. आर ही व्हीची मदर आहे. त्यानंतर बघा, व्ही प्लस एस, प्लसचा अर्थ काय झाला, ब्रदर झाला. व्ही हा एसचा ब्रदर झाला. आता बघा, टीच्या बहिणीची मुलं आहेत व्ही आणि एस. बरोबर आहे. पण त्यातलं एसचं जेंडर माहीत आहे का आपल्याला, नाही. ही प्लस पण असू शकतं आणि मायनस पण असू शकतं. प्लस जर असतं तर मग टीचं कोण झालं असतं, एस भाचा झाला असता. आणि जर मायनस असतं तर काय झालं असतं, भाची झाली असती. म्हणजे निफ्यू किंवा निस आलं असतं. पण आपल्याला काय आहे, एसचं जेंडरच माहीत नाही आपल्याला. त्यामुळे आपण ते डिसाईड करू शकत नाही. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार मग, कांट बी डिटरमाइन. नेक्स्ट, a family has 3 generations and 6 members. Following information about family is known. आता W is mother of U. W is mother of U. He has only one daughter. हिला एकच डॉटर आहे. ओनली. त्यानंतर X is sister of V. X is sister of V. S is T's husband. X is sister of V सांगितलं होतं. आणि यस आहे तो टीचा हजबंड आहे म्हणून सांगितलं. बरोबर. म्हणजे यस प्लस टी मायनस, म्हणजे यस हा टीचा हजबंड आहे. आणि टी हॅज अ सन व्ही हू इज मॅरिड. म्हणजे टीला एक मुलगा आहे म्हणून सांगितलं आहे, प्लस आणि तो काय केलं आहे, त्यानं लग्न केलं म्हणून सांगितलं, मॅरिड आहे. देर आर 2 कपल्स इन अ फॅमिली. आता 2 कपल आहेत म्हणून सांगितले. बरोबर आहे. मग यस आणि टी तरी एक कपल भेटला आपल्याला आणि अजून एक कपल आपल्याला जोडायचं होतं. आता बघा, व्हीला इथे एक अजून मुलगी होती म्हणून सांगितलं होतं. म्हणजे व्हीला इथं कोण ना कोण मुलगी असणार आहे. बरोबर. आणि आपल्याकडे किती मेंबर आहेत, टोटल 6 मेंबर आहेत. बरोबर आहे. आता ही तर विषय मिटला. आता आपल्या ह्या डायग्राममध्ये बघा किती मेंबर झाले, एस टी, एक्स व्ही आणि खाली एक मेंबर, म्हणजे आपल्याकडे 5 मेंबर झाले. मग आपण डब्ल्यूची जागा कुठल्या जनरेशनमध्ये देऊ शकतो आहे, आणि इथं खाली यू पण आहे, म्हणजे डब्ल्यूची जागा. आणि आता बघा, आता व्हीचं तर लग्न झाले म्हणून सांगितलं होतं. बरोबर आहे. मग व्हीचीच बायको आपण डब्ल्यू करू शकतो आहे, म्हणजे त्याला मायनस चिन्ह आहे ऑलरेडी. आणि यू आपण इथं राहिलेल्या जागी बसवू शकतो, म्हणजे 2 मॅरिड कपल तर झालेत. तर आता पहिला प्रश्न काय विचारला आहे बघा, आता हाऊ इज यू रिलेटेड टू एस.
तर यो हा यसचा कोण आहे बघा. आता यो हा यसचा कोण आहे. आता मुलाची मुलगी आहे म्हणजेच काय झाली, ग्रँडडॉटर झाली. ग्रँडडॉटर म्हणजे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट, there are 6 person A, B, C, D, E and F. C is sister of F. C is sister of F. B is brother of E's husband. B is brother of E's husband म्हणजेच काय झालं, ईच्या नवऱ्याचा भाऊ आहे म्हणजे ईचा नवरा हित असणार आहे आणि त्याचा बी इथं हा कोणाचा भाऊ आहे, ईच्या नवऱ्याचा भाऊ आहे म्हणजे इथं कोणतरी एक व्यक्ती असणार आहे आपली, बरोबर. ईच्या नवऱ्याचा भाऊ बी झाला. त्यानंतर डी इज फादर ऑफ ए अँड ग्रँडफादर ऑफ एफ. आता एफचा ग्रँडफादर आहे कोण, डी, आणि एचा कोण आहे, फादर आहे, बरोबर आहे. म्हणजे एचाच मुलगा आहे. ही मुलं सी आणि एफ आहेत ती एचीच मुलं आहेत का त्या भावाचे आहेत काय माहीत नाही आपल्याला. त्यानंतर देअर आर 2 फादर्स 3 ब्रदर्स अँड अ मदर इन अ ग्रुप, बरोबर आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, ही जोडी आहे अशी आपण हे जनरेशन कुठल्या जनरेशनला बसवता येते ते बघायचं. आता इथली आपली व्हॅकंट जागा होती, बरोबर आहे. मग तिथं आपली व्हॅकंट जागा एची देऊन टाकू आपण. एला प्लस केला इथं, डबल बॉन्ड दिला, ईला इथं मायनस केला आणि इथं राहिलेली जागा बीची इथं प्लसची देऊन टाकली. आता बघा 6 मेंबर झाले का आपल्याकडे, झाले. आता 2 भाऊ आहेत म्हणून 3 भाऊ आहेत म्हणून सांगितलं होतं. आता बी आहे तो एचा भाऊ, ही एक पेअर झाला. ए आहे तो बीचा भाऊ, तो दुसरा पेअर झाला. आता तिसरा पेअर आपण कुठं करू शकतोय, एफला प्लस चिन्ह देऊन एफ हा सीचा भाऊ आहे असं 3 ब्रदर तर भेटले आपल्याला, बरोबर आहे. त्यानंतर 2 फादर पाहिजे होते. आता बघा डी आहे तो तुमचा एचा बीचा फादर आहे म्हणजे एक पेअर झाला आणि ए आहे तो तुमचा सीचा आणि एफचा फादर आहे म्हणजे तो एक पेअर झाला म्हणजे 2 फादर पण भेटले आपल्याला. आणि एक मदर पाहिजे होती, एक मदर पण आपल्याला आहे. ई आहे ती तुमची सीची आणि एफची मदर आहे म्हणजे ती पण एक मदर पण भेटली आपल्याला. तर हाऊ इज एफ रिलेटेड टू ई. एफ हा एचा मग कोण झाला, मुलगा झाला. मुलगा म्हणजेच सन, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी सच पेअर ऑफ लेटर आर देर इन द वर्ल्ड, पर्टिक्युलॅरिटी each of which has many letter between English alphabetical series. बघा आता पर्टिक्युलॅरिटी, आता पर्टिक्युलॅरिटीचा आपण अंक मांडून घेऊया. पीचा 16, एचा 1, आरचा 18, टीचा 20. पर्टिक्युलॅरिटी शब्दाचा आपण सर्व मांडून घेतलं बघा. आता पी ए आर पर्टिक्युलरली, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काउंट करताना बघा आता 16, 17, 18, बरोबर आहे. एक पेअर भेटला, आपण पेअर भेटला की असं डॅश करत जाऊ. त्यानंतर बघा 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 नाही भेटला, बरोबर. त्यानंतर बघा आता एक पासून बघा आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 भेटला का, नाही. त्यानंतर 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 नाही भेटला. पुढं 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 नाही. म्हणजे 26 झाली की पुन्हा 1, 2 असं काउंट करायचं. जर त्यांनी सांगितलं असेल तर नोट जर समजा दिली तुमचं झेड झाल्यानंतर पुढं काउंट करायचं नाही तरच करायचं नाही, नाहीतर 26 झाली की पुढं अजून काउंट करायचं 1, 2 पासून रिपीट. त्यानंतर बघा आता 9, 10, 11, 12 बरोबर 12ला एक भेटला. त्यानंतर बघा आता 13, 14, 15, 16 नाही भेटला.
3 4 5 6 7 8 9 भेटला का नाही. 21 पासून पुढं 22 23 24 25 26 नाही. 12 13 14 15 16 नाही. 1 पासून 2 3 4 नाही. 18 19 20 नाही. 12 पासून पुढं नाही. 25 पासून पुढं. आता बघा 25चं रिटर्न यायचं. आता 25च्या पुढं काय पाहिजे होतं आपल्याला 26. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नाही भेटला. त्यानंतर आता 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 नाही भेटत. त्यानंतर 18 19 20 21 बरोबर भेटला 21ला, म्हणजे ही एक पेअर झाला. त्यानंतर 22 23 24 25 26 नाही. त्यानंतर बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 नाही. त्यानंतर बघा आता 12 13 14 15 16 17 18 19 नाही. 21 22 23 24 25 9 3 4 5 6 7 8 9 9 10 11 12 13 नाही. 20 पासून नाही पुढं. 18 पासून पण नाही. 1 पासून पण नाही. 16 पासून. म्हणजे आपल्याला किती पेअर भेटले? 3 पेअर भेटले, म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ सर्टन कोड 329 329 means God is love. 927 means love is beautiful. What is code for God? आता गॉड बघा आपला. गॉड हितच आहे फक्त, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये रिपीट कुठं झालं आहे का? नाही. म्हणजे असा ह्यातला 329 मधला पण अशी एक संख्या असणार आहे की ती रिपीट नाही झाली पाहिजे. आता 3 बघा, 3 रिपीट झाले का? नाही झालं. 2 झाले का? झाले. आणि 9 झाले का? 9 पण झाले रिपीट. म्हणजे आपल्याला 3च फक्त भेटले, म्हणजे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट. इन अ सर्टन लँग्वेज नेचर इज कोडेड ॲज MASUQE. बघा आता नेचर NATURE, त्याचं काय केलं आहे आपल्याला MASUQE, बरोबर. बघा आता ही U आणि A तर आहे असंच ठेवलं आहे. आणि यांचं काय केलं आहे? 1नं पाठीमाग घेतलं आहे. टीचं 1नं पाठीमाग घेतलं आहे. आणि आरचं पण 1नं पाठीमाग घेतलं. आपल्याला ह्याचं पण काय करायचं बघा आता. Fचं पाठीमागं 1नं घ्यायचं म्हणजे ए आहे असंच ठेवायचं. त्यानंतर Mचं पाठीमागं घ्यायचं म्हणजेच काय होणार आपलं L होणार. त्यानंतर आय आहे असंच ठेवायचं. Nचं पाठीमागं घ्यायचं म्हणजेच काय होणार M होणार. आणि E आहे असं ठेवायचं. असं ऑप्शन कुठं भेटतं का आपल्याला? EALIME. EALIME म्हणजे ऑप्शन नंबर डी.